रायगडावर जाऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे या भारतातील समस्त स्त्री जातीचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. एक असा सूर्य जो एकदा उगवला कधी मावळलाच नाही, ज्याला झाकण्याचे अनेक प्रयत्न अनेक लोकांनी केले, परंतु ज्यांना झाकत असताना ज्यांनी झाकण्याचे प्रयत्न केले तेच जळून खाक झाले. असे या भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, या भारताचे उद्धारक निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धर्म माणसासाठी महत्वाचा असू शकतो, परंतु तो माणुसकीच्या किंवा देशाच्या प्रगतीच्या आड कधीच येता कामा नये असे सांगणारे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. माझ्या दाढीत जेवढी केस आहेत तेवढ्या बहुजनांच्या पोरांना शिकवीन आणि येथील सनातन्यांच्या छाताडावर थया थया नाचेल असे म्हणून प्रत्यक्षात कृती करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. मनूचे शास्त्र हे ब्राह्मणाचे शस्त्र आहे, ज्याचा उद्देश स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेणे आणि कुठलेही श्रम न करता हरामाचं खाणे एवढाच आहे असे परखडपणे सांगणारे पीव्हीआर रामास्वामी. एका मागाच्या पोळाला का जोरासा बुद्ध कडला, बा भीमा तुझ्या चळवळीचा भाग झालो मी अशा अभिमानाने सांगणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. संत कबीर, माता रमाई, माता जिजाऊ आणि या भारतातील स्वयंघोषित बिनबुडाचे सर्व बाबा बुवा संत महात्मे यांना वगळता सर्वचे सर्व विदुषी स्त्रिया आणि विद्वान पुरुष यांना नतमस्तक होतो. येथे उपस्थित असलेल्या माझ्या मातांनो, ताईंनो, वडीलधाऱ्यांनो, युवकांनो आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम कशासाठी? मला बरेच जण बोलतात की सर जय भीम कशासाठी, जय भीम का म्हणायचं? काहीतरी कारण असावं. आम्ही जय भीम म्हणतो, आमचं लहानात लहान लेकरू सुद्धा जय भीम म्हणते. आम्ही सामाजिक कुठल्या प्रकारची शिकवण पहिल्यांदा लेकराला देत असेल तर त्याला जय भीम म्हणत शिकवतो. मग जय भीम कशासाठी? अरे 14 वर्ष एक आज्ञापुत्र म्हणून रामाने वनवास भोगला. एक आज्ञापुत्र म्हणून कुठल्या देशासाठी नाही, समाजासाठी नाही, धर्मासाठी नाही. तेव्हा लिहिणाऱ्याने अख्खं रामायण लिहिलं. एका क्षुल्लक कारणावरून एक युद्ध लढलं आणि लिहिणाऱ्याने त्याला धर्मयुद्ध नाव देऊन महाभारत लिहिलं. आणि हे दोनही ग्रंथ आम्ही हजारो वर्षापासून जपत आलो, वाचत आलो, उरी बाळगत आलो. आम्हीच बाळगत आलो, आम्हीच जपलोय देवा धर्मांना. आणि जोपर्यंत आम्ही जपलं तोपर्यंत आम्ही हजारो वर्ष या भारतात गुलामगिरीत जगलो. आम्हीच जपलोय. या भारतात हिंदू धर्मशास्त्र म्हणते की कुठल्याच भावनाने कापड उद्योग करू नये. आणि या भारतातील 100% ब्राह्मण, पूर्वर ब्राह्मण, ज्यांना लोकमान्य म्हणतात, कुणाला मान्य माहित नाही, लोकमान्य टिळकाची स्वतःची कापड गिरणी होती. अजूनही सर्व गोष्टींचे पुरावे उपलब्ध आहे. मग यांना कुठे धर्माचे नियम पाडले? यांनी कुठे जपला धर्म? यांनी कुठे जपला धर्म? देव धर्म आम्हीच जपला होता. आम्हाला भीती वाटायची. आमच्या नशिबी जे आलं ते देवानेच सांगितलेलं आहे आम्हाला. आणि जर आम्ही ते ऐकलं नाही, आम्ही जर गुलाबाप्रमाणे जीवन जगलो नाही तर देव आमच्यावर कोपेल. म्हणजे अजून किती कोपायचा आला होता देव. संभाजी खरं तर म्हणायला नको. मनोहर भिडे नावाचा एक हेकोडा पायाचा म्हातारा म्हणतोय, आपल्याबद्दल तर नाहीच. मनोहर भिडे म्हणतो की गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव यामुळे आपण हिजडे झालोय. किती मोठा अपमान आहे हो धर्माचा. जे पाळतात त्यांना तरी समजलं पाहिजे की हा किती मोठा अपमान आहे की गणेश उत्सवामुळे आणि नवरात्र उत्सवामुळे आपण हिजडे झालोय असं तेच त्यांच्या धर्म बांधवांना सांगते. हा किती मोठा अपमान आहे धर्माचा. मग यांनी कुठे धर्म पाडला? यांनी कुठे धर्माचे नियम पाडले? यांनी कुठे देव जपलाय? देव धर्म तर आम्ही जपत आलो होतो. भारतातील सर्वात मोठं देवस्थान आहे, सर्वात श्रीमंत देवस्थान आहे बालाजी, तिरुपती बालाजी.
आणि आता जी घटना आहे तिथे जे प्रसाद म्हणून लाडू दिले जातात त्या लाडू मध्ये तुपाच्या ऐवजी चरबी, काय होती, चरबी. खूप मोठं प्रकरण झालं होतं भारतात. नंतर मग त्यांनी पवित्र करण्यासाठी आणि आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. पण हे लाडू बनवणारे कोण आहेत? हे लाडू बनवणारे कोण? तर 100-200 बामणांची टीम तिथे काम करते रोज लाडू बनवायला, कारण तिथे रोजचे लाखो भक्त जातात. अरे मग यांना भामट्यांना जर तुपामध्ये आणि चरबीमध्ये फरक समजत नाही, मग हे तिथे काय करू राहिले? आणि सर्वात मोठा प्रश्न तर हा आहे की हजारो वर्षापासून यांना शिक्षण घेण्याचा, शिक्षण देण्याचा एकमेव अधिकार त्यांना कुणी दिला? ज्यांना तेलातला तुपातला फरक समजत, सगळं समजते, फक्त यांना स्वतःची पोटं भरायची असतात. यांना देवधर्माचं मुळातच काही पडलेलं नाही. देवधर्म आम्ही जपला होता. प्राचीन कालखंडापासून या भारतात हजारो युद्ध होतात आणि त्या युद्धामध्ये आजही पुरावे, आजही इतिहासात आपल्याला वाचायला मिळते की त्या युद्धामध्ये अनेक सैनिक मारले गेले, जीवाने मारल्या जायचे, तिथेच पडेल राहायचे, सळायचे, किती मानवी हानी व्हायची. पण कधी विचार केला का की सैनिक जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मरायचे तर मग घोडे, हत्ती किती मोठ्या प्रमाणात पडत असतील? मग कुठला धर्म म्हणते हो की मुख्या प्राण्याचा जीव घ्या? आणि युद्ध लढणारेही तुम्हीच, राजेही तुम्हीच. आम्हाला तर तुमची चाकरी करण्या व्यतिरिक्त अधिकारच नव्हता. मग एवढ्या मोठ्या मुक्या जनावरांना मारण्याचं पाप तर तुम्हीच केलं. आणि धर्म म्हणतो की मुक्या जनावराला मारायला नको. मग तुम्ही कुठे धर्म पाडला? तुम्ही कुठे देव पाडला? तुम्ही देवधर्म कधी पाडलाच नाही. तुम्ही देवधर्माचा पूर्वीपासूनच व्यवसाय करत आले. आम्हीच देवधर्म पाडला आणि आम्ही देवधर्म पाडला म्हणूनच आम्ही हजारो वर्ष या भारतात गुलामगिरीच जगलो. रामाने 14 वर्ष वनवास भोगला, आम्ही हजारो वर्ष या भारतात यातनावास भोगला, एवढा मोठा वेदनावास भोगला. पण आमचं रामायण लिहायला कोणी पुढे आलं नाही. आमच्या परिस्थितीशी, आमच्या गुलामगिरीशी, येथील समाजकंटकांशी आम्ही हजारो वर्ष एवढं मोठं युद्ध केलं, पण आमच्या युद्धाचं महाभारत लिहायला कोणी आलं नाही. 1891 ला एक सूर्य उगवला, बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी आमच्या एवढ्या मोठ्या यातनावासाचं रामायण लिहिलं, जगाच्या पुढे आणलं. आम्ही लढलेल्या एवढ्या मोठ्या हजारो वर्षाच्या युद्धाचं महाभारत लिहिलं, जगाच्या पुढे आणलं. म्हणून जय भीम म्हणायला हवं. मी लोकांना सांगत असतो, कारण जय भीम का म्हणतोय हेही आम्हाला सांगायला हवे. आम्ही बौद्ध धर्माचे आहोत, आम्ही बौद्ध आहोत, मोठ्या अभिमानाने सांगतो, परंतु बौद्धच का हे आम्हाला समजायला हवं. हे आम्हाला कळतच नाही. आणि फक्त आमचं रामायण लिहिलं नाही, आमचं महाभारत लिहिलं नाही, तर आमच्या वेदनांवर, आमच्या पूर्णच्या पूर्ण यातनावासावर एक औषध सुद्धा लिहिली. फक्त औषधच नाही, तर एक मोठा औषधांचा साठा लिहून ठेवला. असा साठा की जो या भारतावर कधीच गुलामगिरीचा रोग होऊ देणार नाही, कधीच कुणाला यातना होऊ देणार नाही, कधीच जातीभेद निर्माण होऊ देणार नाही. आणि तो औषधांचा साठा म्हणजे या भारताचं संविधान. आजही जर या भारताच्या संविधानाचं पूर्णपणे पालन झालं तर या भारतात कुणीच गुलामीत जगू शकत नाही. या भारतात जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. या भारतात धर्मांधता नष्ट होईल. परंतु दुर्दैव किंवा शोकांतिका ही आहे की संविधानाचं पूर्णपणे पालनच होत नाही. आणि का होत नाही तर इतरांना दोष देऊन अर्थ नाही, आम्हाला तरी कुठे माहित आहे संविधान म्हणजे नेमकं काय, संविधानात नेमकं म्हणजे आहे तरी काय. अहो, आम्हाला माणूस म्हणून स्थान देणाऱ्या, माणूस म्हणून या जगात पुढे आणणारे जे मूलभूत हक्क संविधानातील भाग 3 मध्ये दिलेले आहेत, भारतीय राज्यघटनेतील कलम 12 ते 35 च्या दरम्यान दिलेले आहे, ते तरी आम्हाला माहित आहे काय. आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की मुळातच माहित नाही. आम्हाला काहीतरी लोक काहीही सांगतात, आम्ही ऐकतो आणि या कानातून ऐकतो आणि या कानातून सोडून देतो. आम्हाला माहितच नाही संविधान म्हणजे काय. परंतु आता काळजी करायची नाही. आज संविधान आणि संविधानातील मूलभूत हक्क तुमच्या नक्कीच लक्षात येतील आणि यानंतर विसरायचं नाही, एवढं लक्षात घ्या. आणि आपल्या घरोघरी संविधानाचं पुस्तक ठेवून अर्थ नाही, तर ते संविधान आत्मसात करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधानाच्या प्रत्येक तरतुदीचे अर्थ सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि ते पोहोचवायचे असतील तर तुम्हाला स्वतः संविधान वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. तुम्हाला वाचता येत नसेल, समजून घेता येत नसेल तर माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीच्या मदतीने ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. आम्ही आज आमची माडी, आमची गाडी, आमची साडी मुलासाठी, मुलाच्या वेगवेगळ्या प्रकारचे लाळ पुरवणारी आमच्यामध्ये केळी आणि मुलीला मस्त नोकरीवाला वेल सेटल असं जावई मिळावा जोडी. आणि शेवटी काय मग एखाद्या वृद्धाश्रमात
बसण्याची पाळी. याच्या पलीकडे आम्हाला काही जमून राहिलं. आम्ही गर्वात आहोत. आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतोय की आम्ही बौद्ध आहोत, आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत. आणि तुमची लायकी आहे की नाही आहे बाबासाहेबांचं लेकरू होण्याची, पहिले हे ठरवावं लागेल. लायकी आहे बाबासाहेबांचं लेकरू म्हणण्याची लायकी. ज्यावेळी संविधानाचा अभ्यास कराल, ज्यावेळी बाबासाहेबांनी एवढ्या सर्व गोष्टी ज्या मिळविल्या, बाबासाहेबांनी हे जे तुम्हाला एवढं मोठं वैभव दिलं, ते वैभव जर टिकून ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तेव्हा तुम्ही बाबासाहेबांचं लेकरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आम्ही आमच्याच गर्वात आहोत, आम्ही आमच्याच गुंताऱ्यात आहोत. माझ्याकडे पैसे, माझ्याकडे गाडी, माझी बायको वशी, माझ्याकडे हे, माझ्याकडे अमुक, माझ्याकडे तमुक, खान सुविधा. आम्हाला काय करावं? काहीच नाही. खुद के वजूद से भरमा गए हैं हम, खुद के वजूद से भरमा गए हम, ये कौन से दौर में आ गए हैं हम. सब कहते हैं कि मैं ही सच हूं. सर्वच जण म्हणतात की आमचंच खरं आहे, म्हणजे आमचंच आहे का. सब कहते हैं कि मैं ही सच हूं, तो झूठ को क्या खा गए हैं हम. और किस बात की रब्ते शनासाई है. रब्ते शनासाई हा उर्दू शब्द आहे. किस बात की रब्ते शनासाई है, कशाचा गर्व आहे. किस बात की रब्ते शनासाई है, ऐसे कौन से सच को पा गए हैं हम. और क्या बात करते हो आसमां को छूने की, अपने नींव से ही लडखडा गए हैं हम. आणि आमची नींव, आमचा पाया आहे आमच्या भारताचं संविधान. जोपर्यंत आम्ही संविधान जपणार नाही तोपर्यंत या भारताचा पाया मजबूत होणार नाही. या भारताची विकसित देशाकडे मुळातच वाटचाल होऊ शकणार नाही. त्यासाठी ते संविधान आमच्यापासून समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःपासून ते समजून घेण्याची तयारी असणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेतील 12 ते कलम 35 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहे. परंतु आपल्यापैकी किती जण आहेत की ज्यांना मूलभूत हक्क बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या अर्थाप्रमाणे माहित आहेत. जे मूळ संविधान आहे त्याच्यामधील तरतुदी आजपर्यंत तुमच्यापर्यंत किती आल्या. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 म्हणतंय की कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता म्हणजे कायद्यापेक्षा कोणीच मोठा असणार नाही. मूलभूत हक्क सांगतोय, शांततेनं चांगल्या पद्धतीने समजून घ्या. तुम्हाला माणूस म्हणून जे स्थान मिळालं या मूलभूत हक्कांमुळे मिळालं. तुम्ही आज माता माऊली इथे बसलेले आहात फक्त आणि फक्त या मूलभूत हक्कांमुळेच बसलेले आहेत, एवढं लक्षात घ्यायचं. कलम 14 म्हणते कायद्यासमोर समानता असली पाहिजे. कलम 14 नुसार समानतेचा अधिकार आहे. पण आम्हाला हे माहित नाही की कलम 14 मध्ये आणखी एक प्रकारचा अर्थ दडलेला आहे जो बाबासाहेबांनी संविधान सभेत सांगितला होता. बाबासाहेब म्हणतात की कलम 14 नुसार कायद्यासमोर तर समानता आहे, परंतु कलम 14 चा दुसरा सुद्धा अर्थ आहे. तो काय तर कायद्याचे समान संरक्षण असलं पाहिजे. कारण हा भारत एवढा विविधतेने नटलेला देश आहे. पावलोपावली भाषा बदलत जातात, पावलोपावली राहणीमान बदलत जाते, पावलोपावली खानपान बदलत जाते, धर्म बदलत जाते, जात बदलत जाते, पंथ बदलत जाते. एवढ्या विविधतेने नटलेल्या देशात संविधानाच्या व्यतिरिक्त इतर कुठलाच एकसारखा कायदा अस्तित्वातच येऊ शकत नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीसाठी जो कायदा आहे तो कायदा राजस्थान मध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी अस्तित्वात येऊ शकत नाही. कारण महाराष्ट्र हा पूर्णपणे पर्जन्य छायेच्या भागात येतो. इथे पाऊस पडते, राजस्थान मध्ये नाही पडत. राजस्थानची परिस्थिती आणि महाराष्ट्राची परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणून मग राजस्थानसाठी आणि महाराष्ट्रासाठी कायदा सारखा असू शकत नाही. कायदा वेगवेगळा करावा लागेल. परंतु सारख्या परिस्थितीतील जे लोक आहे त्या सारख्या परिस्थितीतील लोकांसाठी सारखा कायदा अस्तित्वात असला पाहिजे आणि वेगवेगळ्या परिस्थितीतील लोकांसाठी वेगवेगळा कायदा अस्तित्वात असला पाहिजे. याला म्हणतात कायद्याचे समान संरक्षण. कारण मला जो कायदा लागू होईल तो कायदा गरजेचा नाही, तुम्हाला लागू होईल. कारण तुमची परिस्थिती वेगळी असू शकते, माझी परिस्थिती वेगळी असू शकते. तुमच्यापैकी किती जण आहेत जे जीएसटी भरतात? मुळातच नाही. तुमच्यापैकी किती जण आहेत जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात? मुळातच नाही. मग प्रत्येकाला जीएसटी लागू होते का? मुळातच नाही. मग हे कोणाची कृपा आहे? आज जर ही तरतूद नसती भारतीय राज्यघटनेतील कलम 14 मध्ये तर या लोकांनी, हरामखोरांनी तुमच्यावर जीएसटी लावला असता. शेतात कामाला जाणाऱ्या 300 रुपये रोजाच्या निघणाऱ्या बाईच्या 300 रुपयावर 10% जीएसटी, 30 रुपये सरकारकडे घ्या ना. हे बाबासाहेबांची कृपा आहे. पण हे अर्थ आमच्यापर्यंत कधी आलेच नाही की कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही. याच बरोबर कायद्याचे समान संरक्षण आहे ही सर्वात महत्वाची बाब आहे. एवढं लक्षात असू द्या, एवढं समजून घ्या. हे दोन अर्थ कलम 14 मध्ये दडलेले आहे जे तुम्हाला माणूस म्हणून स्थान मिळवून देतात. पुढे जात असताना भारतीय राज्यघटनेतील कलम 15 बद्दल बोलू. कलम 15 साधं नाहीये. तर कलम 15 समजून घ्यायचं असेल तर कितीतरी वेळ निघून जातो. संविधानाचं पुस्तक वाचायला घेतलं तर समजतच नाही. कारण बाबासाहेबांच्या भाषेचं ज्ञान खूप उच्च पातळीचं होतं. चांगले चांगले भाषेचे ज्ञान पंडित सुद्धा बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक व्हायचे, एवढं ज्ञान होतं. मग अपेक्षा कशी ठेवायची की आम्हाला समजलं पाहिजे संविधानाची भाषा आणि ते समजून घेऊन आम्ही लोकांपर्यंत नेली पाहिजे? नाही.
शक्य नाही. त्यासाठी कितीतरी वर्ष कमावं लागतात आयुष्यात, संसार सोडून द्यावा लागतो. माझी 1 वर्षाची मुलगी आहे, 1 वर्षाची मुलगी आहे आणि पायाला पायपीट लावत मी फिरत राहतो. 1 वर्षाची मुलगी आहे. पत्नी कधी कधी रागावते, पण पर्याय नाही आहे, कारण संविधान सर्वांपर्यंत न्यावं लागते. समाजाची जागृती करणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणाले होते, अत्यंत महत्वाचे शब्द आहे, चांगल्या पद्धतीने समजून घ्या, की समाज सुधारण्याची ओढ खूप कमी लोकांना असते. समाजात चांगली जागृती यावी असं खूप कमी लोकांना वाटते. आणि जे बाकी राहिलेले आहेत ना, ते शेणातील किड्याप्रमाणे आहेत. त्यांना माहितच नाही आम्ही शेणात आहोत म्हणून. आणि हे शेण जसं जसं सुकत जाईल तसं तसं आमचं आयुष्य सुद्धा कमी होत जाईल हे माहितच नाही. पण ज्या लोकांना या समाजाच्या जागृतीची ओढ आहे, त्यांचं हे प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी त्या शेणातील किड्यांना सांगितलं पाहिजे की तू शेणातील किडा आहे, लवकरात लवकर इथून बाहेर नाही. आणि ते सांगण्यासाठीच मला एवढं मोठं महाराष्ट्रभर फिरावं लागते, कुठला तरी त्याग करावा लागतो. कलम 15 म्हणतंय, कलम 15 म्हणतंय भारतीय राज्यघटनेचं की धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण, जन्मस्थान इत्यादी कुठल्याच कारणाने या भारतातील कुठल्याच व्यक्तीमध्ये भेदभाव होता कामा नये, भेदभाव करता कामा नये. मग एखादं सार्वजनिक ठिकाण असो, म्हणजे सरकारी ठिकाण असो की एखादं खाजगी ठिकाण असो, कुठेच भेदभाव होता कामा नये. आम्हाला सुद्धा हेच सांगितलं जाते. चांगले चांगले संविधानाचे अभ्यासक म्हणून घेणारे भामटे सुद्धा आम्हाला हेच सांगतात, ज्यांना आम्हीच मोठं करतो आणि हे दुसऱ्या पक्षाचे जाऊन लाचार होतात नंतर. उदाहरणं खूप आहेत मोठे, सांगायची गरज नाही. हे राजकारणात इतर पक्षांचे लाचार होतात चालेल, यांना आम्हीच मोठं केलं असते. आमचा यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास असते की भयंकर मोठ्या प्रमाणात. एक कवी म्हणतो की ज्यांना उरी जपावे मंदिराप्रमाणे, ज्यांना उरी जपावे मंदिराप्रमाणे ते चावतात साले उंदिराप्रमाणे. आम्हीच मोठं केलं आणि आम्हालाच उंदरासारखे चावलं. आता तुमच्यासाठी जरा सांभाळून चला रे रस्ता फुलांचा. ज्यांना उरी जपावे मंदिराप्रमाणे ते चावतात झाले उंदिराप्रमाणे. जरा सांभाळून चला रे रस्ता फुलांचा, फुलांच्याच जखमा येते खंजिराप्रमाणे. म्हणून यानंतर मोठ्या प्रमाणात सावध राहावं लागेल. यानंतर बाबासाहेबांचं संविधान सर्वांपर्यंत पोहोचावं लागेल. कुठलेही कुत्रे येतील तर त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला संविधान चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. दुसरा आमच्याकडे मार्गच नाही आणि आमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा संविधान सांगावं लागेल. आम्हाला एवढं सांगितलं जाते की कलम 15 नुसार जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, वर्ण, जन्मस्थान इत्यादी कुठल्याच कारणाने कुणामध्ये भेदभाव केला जाणार नाही. परंतु आम्हाला हे सांगितलं जात नाही की कलम 15(3) म्हणते की सरकारने या भारतातील स्त्रियांसाठी, सरकारने या भारतातील बालकांसाठी विशेष तरतुदी कराव्या. आज तुम्हाला 1500 रुपये महिना भेटला की नाही? कुठली योजना आहे माहित आहे ना? सर्वांनाच घेतलं आणि चांगलं आहे, घेतलंच पाहिजे ना. विशेष तरतूद आहे तुमच्यासाठी. अरे यायची काय हिंमत आहे तुम्हाला 1500 रुपये देतील महिन्याचे? माझ्या बापानं तरतूद करून ठेवली कलम 15 नुसार की या भारतातील स्त्रियांसाठी, या भारतातील बालकांसाठी विशेष तरतुदी सरकारने केल्या पाहिजे. तेव्हा कुठेतरी जाऊन हे 1500 रुपये तुम्हाला देऊन आले आणि क्रेडिट घेऊन गेले साले. हे या एका योजनेनं पुरा तक्ता पलट करून टाकला महाराष्ट्राचा. 1500 रुपये साधी गोष्ट आहे आणि क्रेडिट कोणाला झाले पाहिजे? बाबासाहेबांना. कारण ही एकच योजना नाही ना मित्रांनो, अशा भरपूर योजना आहेत, भरपूर योजना आहेत. माझी मुलगी जन्मली आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जन्मली आहे की गरीब माणसाची लेकरू कुठे जन्मणार आहे? तुमच्यासारखे स्टँडर्ड असले तर प्रायव्हेट मस्त 60-70 हजार रुपये सर्जरीज डायरेक्ट. काय आपण काय शिजर म्हणतात ना, शिजर नॉर्मल फॉर्मल पाहिजे नाही म्हणते आम्हाला. स्टँडर्ड लोकांना स्टँडर्ड. त्या बाईलेच विचारायचं फक्त जिची सर हे जर शिजर होते तिला विचारायचं आयुष्यभर काय त्रास होते ऐक. आणि एखाद्या माणसानं म्हटलं ना, मला तर असं वाटतं की याला झोपाव तिथं स्ट्रेचरवर ना काय का इथं बसलेला आहे माझ्या माता मावल्या, त्यांना माहित असेल चांगल्याच पद्धतीने. तर माझी मुलगी झाली, सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली आणि 3 महिन्यातच माझ्या मुलीच्या खात्यावर 6000 रुपये आले. म्हटलं हे कसं काय झालं? लयच जमलं. म्हटलं बा 6000 रुपयात भरपूर सारे काम होतात ना आपले, भरपूर होतात ना. नाही 6000 रुपये. आणि संविधानातील तरतुदी पाहिल्याचं लक्षात आलं की हे सुद्धा माझ्या बाबासाहेबांचीच कृपा आहे. माझ्या पुरीला जन्मल्याबरोबर 6000 रुपये मिळून आले आणि नंतर मग पुढे जाऊन एका महिन्यातच मग बायकोच्या खात्यावर 6000 रुपये आले. म्हटलं अरे बाप आहे आता कसं रे बाबा. आणि एका वेळासाठी असं वाटलं मनात
की म्हटलं सरकार लयच चांगला आहे बा, आता येणाऱ्या निवडणुकीत या सरकारनेच मतदान करू. मग संविधानाचा विचार केला, लक्षात आलं की अरे हे सुद्धा माझ्या बापानेच करून ठेवलं संविधानात. पण हे आम्हाला कधी सांगितलं जात नाही की कलम 15(3) म्हणते की या भारतातील स्त्रियांसाठी, या भारतातील बालकांसाठी विशेष तरतुदी सरकारने कराव्या असं ठणकावून सांगितलंय भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण आम्हाला माहितच नाही संविधान किस चिडिया का नाम है, माहितच नाही. बरं एवढंच नाहीये कलम 15 मध्ये, पुढे जाऊ. कलम 15(4) म्हणतंय की या भारतातील SC ST आणि पुढचा शब्द सुद्धा महत्वाचा आहे, जो वेळोवेळी गाळला जातो येथील समाजकंटकांकडून, जेणेकरून आपल्यासारख्यांना टार्गेट केल्या जावं. कलम 15(4) म्हणतंय की या भारतातील SC ST OBC आणि त्याचबरोबर एक शब्द आहे की इतर कुठल्याही दृष्टिकोनातून मागास असलेल्या लोकांना शैक्षणिक आरक्षण असलं पाहिजे. आणि आम्हाला हे लोक काय सांगतात की फक्त शिक्षणात आरक्षण SC ला आहे, ST लाच आहे. मग OBC कुठे गेले? बाबासाहेब तर म्हणतात, बाबासाहेबांनी तर कलम 15(4) मध्ये लिहून ठेवलं की या भारतातील कुठल्याही दृष्टिकोनातून कुणीही मागास असेल तरी सुद्धा त्यालाही शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण असलंच पाहिजे. पण आमच्यापर्यंत या गोष्टी आणल्याच जात नाही का, तर आम्हाला टार्गेट केलं गेलं पाहिजे. एवढं मोठं मराठा आरक्षणाचं आंदोलन चाललं, आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही आरक्षण घ्या, खुशाल आरक्षण घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्हाला काही अडचण नाही तुमच्या आरक्षणापासून. पण तुम्ही आरक्षण घेताना आम्हाला टार्गेट करताय, हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे. कारण या भारतातील SC ST OBC या सर्वांना जर कॅल्क्युलेट केलं तर या भारतात 66 ते 70% हे तीनच गट आहेत. राहिलेले 30%ना आरक्षणाची मुळातच गरज नाही, कारण त्यांच्या बापदादाने एवढं कमावून ठेवलं, ते हरामाचं असो की मेहनतचं असो त्याचे आम्हाला घेणं देणं नाही. एवढं कमावून ठेवलं की त्यांच्या 10 पिढ्यांना सुद्धा आरक्षणाची गरज नाही. मग आरक्षण हवं तरी आता कोणाला, ज्यांना वाटत असेल की आताही आम्हाला आरक्षण हवं आहे, मग त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या बापदादाची मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी होती, त्यांनी मस्ती करून गमावली असून आम्हाला काय घेणं? मस्ती तुम्ही केली असेल, तुम्हाला काय करायचं तर तुमचा प्रश्न आहे. आम्ही तुमच्या आरक्षणाच्या मदत कधीच येत नाही, आम्ही बोलतच नाही, कारण आमच्या बापानेच तो अधिकार दिलाय सर्वांना. आम्हाला समजलं पाहिजे, आम्हाला सांगितल्याच जात नाही. बरं, या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. कोण आहेत? नरेंद्र दामोदर दास मोदी. दाढी आहे, पाहिलं तुम्ही, पांढरी दाढी ते आहेत. बरं, यानं निवडणूक आयोगाकडे काय दिलं माहिती आहे का? मंचावर उपस्थित लोकांना माहितच होतं. यांनी निवडणूक आयोगाकडे शैक्षणिक पात्रतेत सांगितलं पदवी आहे म्हणते. पदवी काय आहे? यांच्याकडे ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणते, पदवी गुजरातला, आणि यांच्याकडे पदवी सुद्धा आहे. तो गडी त्याचा सोबती यायचा कधी कधी, तो दाढीवालाच आहे, आणि तो सोशल मीडियावर सांगायचा कधी कधी न्यूज चॅनलच्या पुढे की नरेंद्र मोदींकडे पदवी आहे. बरं, आम्ही मान्य केलं, बरं आमचं काही दुमत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही शिक्षण सेवेला असाल, एवढा मोठा देश चालवलाय, तो कसा चालवला हा भाग नंतरच आहे, पण त्याच्यासाठी शिक्षण पाहिजेच ना. तुम्ही शिकला असालच, काय त्याच्यात शंका आहे? आता तुमच्यापैकी कोणाला शंका असेल तर क्लिअर करून देतो. महत्वाची बाब समजून घ्या चांगल्या पद्धतीने. आता मोदींनी आमदार, खासदार, मंत्री, संत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री होण्याच्या पूर्वी ते शिक्षण घेतलं की मंत्री, संत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री झाल्यानंतर ते पदवी घेतली हे आम्हाला माहित नाही. परंतु जर आमदार, खासदार, मंत्री, संत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री झाल्यानंतर ती डिग्री घेतली असेल तर ते कशी घेतली हे सगळ्यांनाच माहित आहे, सांगायची गरज नाहीये. आणि जर त्यांनी आमदार, खासदार, मंत्री, संत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री होण्याच्या पूर्वी ते शिक्षण घेतलं तर त्यांनी सुद्धा भारतीय राज्यघटनेतील कलम 15(4) नुसार शैक्षणिक आरक्षण घेतलेलं आहे. कारण या भारताचे प्रधानमंत्री मोदी स्वतः OBC आहेत, हे आम्हाला कधी सांगितलं जात नाही. आणि भारतीय राज्यघटनेचं कलम 15(4) म्हणतंय की या भारतातील SC ST OBC ना शैक्षणिक आरक्षण असेल. आता मोदींनी डिग्री कधी घेतली हे तुम्ही ठरवा, आणि दोन्ही दृष्टिकोनातून बघा बा आता काय करायचं आहे तुम्हाला, आहे का नाही? एक तर त्यांच्याकडे पर्याय आहे, त्यांनी मान्य करावं की ही फर्जी डिग्री आहे, एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर घेतलेली आहे. एक तर मग त्यांनी मान्य करावं की पूर्वीच घेतलेली आहे, शिक्षणात आरक्षण घेतलं. कारण काय, ते OBC आहेत ना. स्वतः मोदी कोण आहेत?
ओबीसी आहे, पण आम्हाला सांगितलं जात नाही. पण एवढंच नाही, आणखी अचंबित करणारी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. कलम 15(4) नंतर आहे कलम 15(5) आणि भारतीय राज्यघटनेचा कलम 15(5) काय म्हणते की या भारतातील जेवढ्याही उच्च शिक्षण संस्था आहेत, या भारतातील जेवढेही महाविद्यालय आहे, या भारतातील जेवढ्याही IIT IIMs आहेत, जेवढ्याही मोठ्या मोठे एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, त्या सर्वच्या सर्व संस्थांमध्ये भारतातील ओबीसींना 27% आरक्षण आहे. घ्या रे बाबा. आणि आरक्षणावर टार्गेट केलं जाते तुम्हाला मला. 27% आरक्षण भारतीय राज्यघटनेचं कलम 15(5) म्हणतंय. पण आम्हाला कुठे माहित आहे संविधान. संविधानावर टीका करणारे येतात, टीका करतात, जातात, आम्ही मुकेच राहतो. एक तर आम्ही रस्त्यावर उतरतो, एक तर भांडणं करतो, आमच्याच युवकांवर केसेस लावून घेतो. आणि त्यांनाही तेच हवं आहे, युवकांवर केसेस तर लागल्या पाहिजे, तुमची येणारी पिढीच तर बरबाद झाली पाहिजे. आणि आमचे नेते सुद्धा आम्हाला सांगतात की या रस्त्यावर उतरा, ईव्हीएम फोडा, संविधान बचाना है, लोकशाही बचाना है. अरे तुम्हाला माहित तरी काय आहे या भारताची लोकशाही कशी जिवंत राहते, या भारताचं संविधान कसं टिकून राहणार आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 330 नुसार या भारतातील लोकसभेमध्ये 550 जागांपैकी 84 खासदार SC साठी राखीव असतात. SC साठी आणि 47 खासदार ST साठी राखीव असतात. म्हणजे या दोघांचं जरी कॅल्क्युलेशन केलं, दुसऱ्यांना द्यावं सोडून, पण ज्यांच्यावर बाबासाहेबांचे खऱ्या अर्थाने उपकार आहे त्या दोघांचं SC STच्या खासदारांचं जरी कॅल्क्युलेशन केलं, त्यांची जरी गोळाबेरीज केली, तरी एकूण 131 खासदार होतात. अरे कोणाच्या बापाची हिंमत नाही. 131 खासदार जर बाबासाहेबांच्या विचाराचे असले तर या संविधानाला कोण धक्का लावेल, कोणाची हिंमत आहे. माझ्याकडे जर 131 खासदार असतील, प्रधानमंत्री होतो या देशाचा. पण आम्हाला माहितच नाही. आम्ही असे नालायक लोक निवडून आलो खरं तर, जे इथे फक्त मतांसाठी बाबासाहेबांचं नाव घेतात आणि तिकडे जाऊन बाबासाहेबांना विसरतात, तिकडे जाऊन इतरांची दलाली करतात. नालायक साले. मी कुणाच्या बापाला भेट नाही बोलताना, कुणाच्याच नाही. लक्षात घ्यायचं. एक शायर म्हणतो, खूप छान आहे, चांगल्या पद्धतीने समजून घ्या. एक शायर म्हणतोय, आणि हे तुमच्या माध्यमातून, या व्यासपीठाच्या माध्यमातून या सर्व नेते ज्यांना आपण मोठं केलं त्यांना मला सांगायचं आहे की खुर्सी के लिए इन जालिमों को, बरोबर लक्षात घ्यायचं, खुर्सी के लिए इन जालिमों से सौदागिरी ना कर. खुर्सी के लिए इन जालिमों से, मेरे भीम ने तेरे लिए औलादे कोई है, मेरे भीम ने तेरे लिए अपनी औलाद के लिए इन जालिमों की दलाली ना कर, इन जालिमों की दलाली ना कर. जर खऱ्या अर्थाने आमचे 131 SC STचे खासदार जरी एकत्र आले ना, तर मोदी काय, मोदीच्या 10 पिढ्या जरी आल्या ना, बीजेपी काय, RSS काय, तशा प्रकारच्या 100 संघटना जरी उभ्या झाल्या ना, तर या संविधानाच्या पानालाही एका शब्दालाही कोणी धक्का लावू शकत नाही. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे जी बाबासाहेबांनी देऊन ठेवली. पण आम्हाला माहितच नाही. आम्हाला आमचे नेते सांगतात रस्त्यावर उतरायचं आहे, आम्हाला आमचे नेते सांगतात अभी नाही तर कभी नाही. अबे नालायक, तुम्ही संसदेत आहे, तुम्ही वाचवा संविधान, आम्हाला कुठे वाचवायला सांगू राहिले. मग आम्ही कशासाठी तुम्हाला निवडून दिलं, आम्ही कशासाठी निवडून दिलं आम्हाला माहितच नाही. आम्ही फक्त मतदान देतोय. आपल्या जातीचा आहे, आपला माणूस आहे, आपल्या पक्षाचा आहे, मतदान करा. या मुलांना थोडं बाजूला घ्या, लक्षात असू द्या, चांगल्या पद्धतीने समजून घ्या. म्हणून यानंतर जेव्हा मतदानाला जासाल त्यावेळी विचार करून मतदान करायचं. अशालाच मतदान करायचं जो या संविधानाचं संसदेमध्ये रक्षण करू शकेल. एकटा जरी पडला तरी चालेल, पण संसदेमध्ये संविधानाच्या रक्षणासाठी उभा राहायला पाहिजे. अशाच लोकांना निवडून देता आलं पाहिजे. आणि ही ताकद आपल्यामध्ये आहे, एवढं चांगल्या पद्धतीने समजून घ्या. अरे इतरांचं सोडा, 131 जरी खासदार संसदेत सरकारच्या विरोधात उभे झाले ना, सरकारचे थाबेदार आणल्याशिवाय राहणार नाही. 131 खासदारांना नाही मोदी भेटला दुसऱ्या दिवशी तर मग म्हणायचं. हो, समजून घ्या. हे आहे कलम 15, पण आमच्यापर्यंत कधी आलंच नाही, कधीच आलं नाही. पुढे जात असताना भारतीय राज्यघटनेचं कलम 16 म्हणतोय, अत्यंत महत्वाचं आहे. इथे जर माझे युवक बांधव बसलेले असतील तर त्यांना समजलं पाहिजे. कलम 16 काय म्हणते की या भारतात
नोकऱ्यांमध्ये समानता असली पाहिजे. काय असली पाहिजे भारतात? नोकऱ्यांमध्ये समानता असली पाहिजे. कुठल्याच व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, लिंग या एकट्याच कारणावरून किंवा केवळ एवढ्याच कारणावरून भेदभाव होता कामा नये. इतर कारणाने भेदभाव होऊ शकतो. संविधानाने निगेटिव्ह गोष्टी सुद्धा सांगून ठेवल्या, नकारात्मक गोष्टी सुद्धा संविधानाने सांगून ठेवल्या. पुढे कुठल्या अडचणी येऊ शकतात एवढी दूरदृष्टी बाबासाहेबांना होती. म्हणून बाबासाहेब म्हणतात की केवळ एवढ्याच कारणाने भेदभाव करता येणार नाही, पण इतर कारणाने भेदभाव केला जाईल. आज माझ्या युवक युवती जर इथे बसलेले असतील तर त्यांना माहित असेल, तुम्ही जर एखाद्या फोर्स मध्ये जायचं असेल तर भरती द्यावं लागते, रनिंग द्यावी लागते, हाईट एक निश्चित तुमची असली पाहिजे, उंची असली पाहिजे, तुमची एक चेस्ट असली पाहिजे, तुम्ही व्यायाम केला पाहिजे, तुमचा काहीतरी स्टॅमिना असला पाहिजे. आणि जर या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नसाल, या मापदंडात तुम्ही बसत नसाल, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये भरती होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही पत्र ठरवले, म्हणजे यावरून तुम्हाला सरकारी नोकरीमधून काढल्या जाऊ शकते. म्हणून बाबासाहेबांनी कलम 16 मध्ये लिहिले, शब्द समजला पाहिजे. बाबासाहेब कलम 16 मध्ये म्हणतात की केवळ जात, केवळ हा शब्द महत्वाचा आहे. म्हणून संविधान समजून घेणं कठीण आहे. केवळ जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीच कारणावरून नोकऱ्यांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही. इतर कारणावरून केल्या जाऊ शकते, इतर कारणावरून केल्या जाऊ शकते. लक्षात असू द्या. सरकारी नोकऱ्या पण आम्हाला हे सांगितलं जात नाही की भारतीय राज्यघटनेतील कलम 16(3) मध्ये एक महत्वाचा कायदा केला. त्या कायद्यानुसारच जो कायदा 1956 मध्ये केला होता, त्या कायद्याचं नाव होतं सरकारी नोकरी अधिनियम. जो कायदा 1977 मध्ये पुढे मग रद्द करण्यात आला. हा कायदा बाबासाहेब असताना संविधान सभेच्या पुढेच निर्माण करण्यात आला होता. आणि हा कायदा काय म्हणत होता? बाबासाहेबांची दूरदृष्टी चांगल्या पद्धतीने समजून घ्या. बाबासाहेबांनी या भारताचा किती दूरचा विचार केला होता हे आम्हाला समजलं पाहिजे. तो कायदा म्हणत होता की एका राज्यातील युवक युवतींना त्याच राज्यात नोकरी करता येणार, ते दुसऱ्या राज्यात जाऊ शकणार नाही. आता हा कायदा कशासाठी? आणि या कायद्यावर जेव्हा संविधान सभेत चर्चा चालू होती तेव्हा बाबासाहेबांना अनेक त्यावेळच्या संविधान सभेतील सदस्यांनी प्रश्न निर्माण केला होता की बाबासाहेब आप तो समानता की बात करते हो, बाबा साहब आप तो एकता की बात करते हो, बाबा साहब आप तो एकात्मता की बात करते हो, बाबा साहब आप तो समाजवाद की बात करते हो, और आप ही कहते हो कि इस भारत के एक राज्य में के युवा को दूसरे राज्य में नौकरी नहीं करनी होगी. ये कैसे? तेव्हा बाबासाहेबांनी खूप छान उदाहरण दिलं होतं. बाबासाहेब म्हणाले होते की साहब इस भारत में ऐसे कुछ राज्य है जो बहुत आगे बढ़ चुके हैं और ऐसे कुछ राज्य है जो अभी भी बहुत पीछे है. आणि आता तो उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो की आपला महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या पुढे, आपला महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या पुढे, आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जीडीपी आहे, आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार आहे. पण याच तुलनेने जर आपण बिहारमध्ये गेलो तर अजूनही तिथे गुंडेशाही आहे, अजूनही तिथे मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं प्रमाण नाहीये, अशिक्षित लोक आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही आहे. आता आपण शैक्षणिक दृष्ट्या पुढे आलो आणि जर तो कायदा अस्तित्वात नसता तर बिहारमधील एखाद्या नोकरीसाठी जर जागा निघाल्या असत्या तर महाराष्ट्रातल्या युवकांनी सुद्धा त्याचा फॉर्म भरला असता, तिथे सुद्धा परीक्षा दिली असती आणि 100% पास सुद्धा झाले असते. आणि याचा परिणाम काय झाला असता? कारण बिहारचे तर विद्यार्थी पासच झाले नसते ना, कारण शैक्षणिक दृष्ट्या ते अजूनही मागासच आहे, ते परीक्षाच पास होऊ शकले नसते. आता आमचे युवक गेले असते बिहारमध्ये जॉब करायला, पण आमचे युवक बिहारमध्ये जॉब करायला गेले असते तर त्यांचा तर रोजगार खाल्ला असता, त्यांचे युवक तर बेरोजगार होऊन बसले असते, त्यांचे युवक बेरोजगार झाले असते तर तिथे गुंडेशाही अजून मोठ्या प्रमाणात वाढली असते. म्हणून मग आपले युवक नाही, आपले युवक जर तिथे जॉबवर गेले असते तर तिथेच नसते राहिले, आपल्या युवकांनी फॅमिली इकडे ठेवल्या असत्या आणि आलेल्या पगारातले कितीतरी टक्के फॅमिलीकडे पैसे पाठवले असते. आणि पैसे कोणाचे? बिहार सरकारचे. चालले कुठे? महाराष्ट्र सरकारकडे. बेरोजगार आहे आणि पैशाची तिजोरी खाली, दोन्ही गोष्टी वाया जातील आणि बिहार आणखी मागास होत जाईल. हे सर्वात मोठी दूरदृष्टी होती माझ्या बाबासाहेबांची. म्हणून हा कायदा केला होता बाबासाहेबांनी, ज्याला सार्वजनिक रोजगार कायदा म्हटल्या जायचं. आता तो कायदा रद्द करण्यात आला. फक्त या भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोनच राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे. कलम 15 पुढे जात असताना कलम 16 पुढे जात असताना कलम 16(4) म्हणते, अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये एससी, एसटी, ओबीसी ना सुद्धा आणि इतर जे मागास घटक आहेत, वेगळ्या कुठल्याही दृष्टिकोनातून मागास असतील, त्या सर्वांना नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षण 16(4) म्हणते.
सगळेच जण नोकऱ्यांमध्ये आरक्षण घेऊन राहिले. आज आम्ही मोठ्या मोठ्या पदावर गेलो, आज आमच्या माळ्या निर्माण झाल्या, चांगल्या बायका भेटल्या, चांगले लेकरं झाले, मोठ्या शेती, प्रॉपर्ट्या, गाड्या, सगळ्या गोष्टी आल्या. आणि हे कशामुळे? तर फक्त शिक्षणामुळे. हे कशामुळे? तर आम्ही नोकऱ्यांमध्ये रुजू झालो त्यामुळे. आणि ही कृपा कोणाची? तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. हे आम्ही विसरत चाललोय, हे चांगल्या पद्धतीने समजून घ्या. एवढंच नाही, कलम 16 मध्ये आणखी महत्वाची गोष्ट आहे. कलम 16 मध्ये म्हणते की या भारतातील सरकारी नोकरदारांना जे प्रमोशन मिळते, जे पदोन्नती मिळते, काय म्हणतात त्याला? पदोन्नती, प्रमोशन, बढती म्हणतात त्याला. बढती, प्रमोशन चांगलं नसतं. हे प्रमोशन सुद्धा कलम 16 नुसारच दिल्या जाते. पण कलम 16 मध्ये सांगितलंय की या भारतातील SC, ST, OBC ना बढतीमध्ये प्रमोशन असलं पाहिजे, म्हणजे आरक्षण असलं पाहिजे. फक्त आम्हाला हे माहित नाही की त्या तरतुदीची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. अजूनही SC ना बढतीमध्ये, प्रमोशन मध्ये आरक्षण नाही. फक्त या भारतातील ST ना प्रमोशन मध्ये आरक्षण आहे. ही सर्वात महत्वाची बाब आहे. पण आम्हाला कुठे माहित आहे? आम्हाला या गोष्टी माहितच नाही. आम्ही कधी वाचल्याच नाही. आम्ही कधी संविधान समजूनच घेतलं नाही. हे आमचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि आम्हाला संविधान समजलं नाही तर आम्ही या संविधानाचं रक्षण तरी कसं करू? आम्ही फक्त बोंबलत फिरतोय, संविधान बचाओ, संविधान खतरे में है, लोकशाही खतरे में है. अरे मी तर म्हणतोय की तुमच्या माझ्या संरक्षणाची मुळातच गरज नाही आपल्या संविधानाला. संविधान स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकते. कलम 14 ते कलम 35 पर्यंत जरी मूलभूत हक्क असले तरी कलम 13 विसरता कामा नये. सर्वच्या सर्व मूलभूत हक्कांचं संरक्षण कवच कुठलं असेल तर ते कलम 13 आहे. कलम 13 काय म्हणते की या भारतात संसदेने, सरकारने कुठलाही कायदा करावा परंतु मूलभूत हक्काचं उल्लंघन होणारा कायदा करता कामा नये. इथे हात बांधले कलम 13 नुसार. तुमच्या मूलभूत हक्कांना संरक्षण कलम 13 ने दिलं. तुमच्या संरक्षणाची कुठे गरज आहे? तुम्ही संविधान वाचावं असं गरज, वाचवावं असं गरजेचं नाही. तुम्ही संविधान वाचावं एवढीच अपेक्षा आहे. कलम 13 म्हणते की या भारतात संविधानात जर एखादी घटना दुरुस्ती सरकार करत असेल तर ती घटना दुरुस्ती सुद्धा मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारी नसावी. म्हणजे या संविधानाचं रक्षण, तुमच्या मूलभूत हक्काचं रक्षण सुद्धा कलम 13 करते. एवढंच नाही, कलम 13 म्हणते की या भारतात राष्ट्रपती, राज्यपालाद्वारे एखादा अध्यादेश काढला जात असेल, एखादा छोटासा लहानातला नियम जरी बनवला जात असेल, उपनियम जरी बनवला जात असेल, पोट नियम जरी बनवला जात असेल तरी तो असाच बनवावा जेणेकरून मूलभूत हक्काचं उल्लंघन होता कामा नये, मूलभूत हक्कांवर कदा येता कामा नये. मग तुमच्या माझ्या संरक्षणाची गरज तरी काय संविधानावर? संविधानाला, अरे संविधानाला तुमच्या संरक्षणाची गरज नाही आहे. संविधान स्वतःचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करू शकते. संविधान फक्त तुम्हाला वाचण्याची गरज आहे. संविधानाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. जे संविधानावर टीका करतात त्यांची तोंड बंद करण्याची गरज आहे. एवढं चांगल्या पद्धतीने समजून घ्या. बाबासाहेबांनी संविधान दिलं पण त्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर दिली. आणि ते रक्षण कसं होईल तर संविधानाबाबत जागृती करून आणली होईल. मी आयोजकांचे विशेष आभार मानतो. खरं तर माझ्या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढ्या कमी प्रेक्षकांमध्ये मी कधीच बोललो नाही, परंतु आज बोलतोय. का? कारण आयोजकांचं विशेष आभार आहे की एका ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या संविधान जनजागृतीबाबत एक मोठा व्याख्यान आयोजित केलं. त्याबाबत खूप खूप आपला आभार आहे, अभिनंदन आहे. तुमचे जे दुसरे व्याख्याते होते तांबडे सरांचा मला काल फोन आला. सकाळी दुपारी 12 वाजता फोन आला. कांबळे सर जे दुसरे चांगल्या ओळखीचे आहे. आणि कांबळे सर म्हणाले की सर माझं काही येणं होत नाही कारण मला बरं नाही आहे, त्यांना थोडं त्रास आहे. आता तो काही मी एवढा सांगू शकत नाही तुम्हाला एक्सप्लेन करून, पण मला माहित आहे. म्हटलं सर असं नका करू, आता तुम्ही नाही तर मी काय करू? म्हटलं नाही म्हणजे तुम्ही असले तर माझ्या काय काम आहे. म्हटलं जमलं, आता जबाबदारी जास्त सोडली माझ्यावर, म्हणजे तुमचं काम मलाच करावं लागेल. म्हणजे आता मी 1-2 तास बोललो असतो, तुमचे 1-2 तास असे 2-4 तास बोलावं लागेल. म्हटलं आता मला पण विचार आला की लोक बसले पाहिजे बाबा 2-4 तास. हे नाही गोटे मारामध्ये उभं राहून. आता गोटे तर लय चांगला आहे, गोटे मारले चालते, चपला फपला मारायचं नाही. लक्षात घ्यायचं, समजून घ्या. कांबळे सर लक्षात असू द्या, समजून घ्या. हे संविधान आम्हाला वाचवायचं असेल तर आम्हाला संविधानाबाबत सुशिक्षितता आणावं लागेल, सर्वांना जागरूक करावं लागेल. संविधानाचं रक्षण जर आम्हाला करायचं असेल तर सर्वांपर्यंत संविधान पोहोचवावं लागेल. आणि ते संविधान माझ्यासारखा व्यक्ती तुमच्यापर्यंत आणून कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी 1-1.5 तासात पूर्ण संविधान सांगणं शक्य नाही. अहो 2 महिन्यात सुद्धा संविधान सांगितलं होऊ शकत नाही. एवढं मोठं, एवढं विस्तृत संविधान आहे. आपल्याला फक्त संविधानाचं पुस्तक दिसते तेवढंच संविधान नाही आहे. या संविधानाने तुम्हाला मला काय दिलं हे आम्हाला माहीतच नाहीये.
आमची लायकी हे संविधान नव्हतं तेव्हा काय होती याची जाणीव न केलेलीच बरी, याचा विचार न केलेलाच बरा. इथे माझ्या माता मावल्या बसल्या. माझ्या माता मावल्या हो, हे संविधान ज्या वेळेस अस्तित्वात नव्हतं त्यावेळी या संविधान नसताना तुमची लायकी काय होती कधी वाचली, कधी समजून घेतली? अशील कामवृत्तो वा गुणर्वा परिवर्जित. संस्कृत भाषा चांगल्या पद्धतीने समजून घ्या. समजत नसेल तर मी सांगतो ऐका नाही. माझ्या बापाला अडविलं होतं संस्कृत शिकण्यापासून, मला थोडी अडवू शकतं? मी शिकलो ना संस्कृत. अशील कामवृत्तो वा गुणर्वा परिवर्तित उपचार्य स्त्रिया साधवा सतत देवोत्पत्ती. आणि याचा अर्थ सांगताना सुद्धा मला शरम यायला पाहिजे, पण मी सांगणार कारण माझ्या माता मावल्यांना जाणीव झाली पाहिजे की याचा अर्थ काय, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे आहे काय. अशील कामवृत्तो वा गुणर्वा परिवर्जित उपचार्य स्त्रिया साधवा सतत देवोत्पत्ती मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायातील 157वा श्लोक आहे. त्याचा अर्थ होते की प्रत्येक पतीचा पती हा नपुंसक का असोना, त्याचे बाहेर एखाद्या स्त्री बरोबर अनैतिक संबंध का असोना, त्याच्यामध्ये थोडंसंही शील नसो तरी सुद्धा त्या पत्नीने त्याला देवाप्रमाणे पूजलं पाहिजे. काय म्हणते मनुस्मृती? मनुस्मृती म्हणते की तुमचा पती कितीही हरामखोर असो, सोपी शब्दात सांगतोय, कितीही नालायक असो, कितीही चरित्रहीन असो तरी सुद्धा तुम्ही त्याला देवाप्रमाणे पूजलं पाहिजे. आता इथे बसलेल्या माता मावल्यांनी सांगावं, आता लागू केलं तुम्हाला हे तर काय कर सांग. काय लायकी होती हो मनुस्मृतीनुसार? काय लायकी होती? अजून सांगतो, एवढंच नाहीये. कुणाला हवं असलं विचारायचं असलं, कोणाला काही कन्फ्युजन असलं, माझ्याकडे मनुस्मृती आहे, गाडी सोबत आणलेली आहे ना, जाधव साहेब आहेत माझ्यासोबत, तुम्हाला पाहिजे असेल तर आणू शकता. मनुस्मृतीतील 9वा अध्याय श्लोक क्रमांक 2 ते 6 काय म्हणते माता मावल्यानं समजून घ्या. तुमच्यासाठी जाय बरं विषय, यांच्यासाठी तर चांगलंच होतं, ते त्या माणसासाठी चांगलंच होतं बरं, सगळ्यासाठी. मी आलो त्याच्यामध्येच, पण तुमच्यासाठी खूप वाईट होते. काय म्हणते मनुस्मृतीचा 9व्या अध्याय श्लोक क्रमांक 2 ते 6 म्हणते की या भारतातील प्रत्येक मुलीने आपल्या वडिलांच्या भरोशावर, या भारतातील प्रत्येक पत्नीने आपल्या पतीच्या भरोशावर, आणि या भारतातील प्रत्येक म्हातारीने आपल्या मुलाच्या दयेवरच जगायचं. त्यांनी दिलेलं तेवढंच खायचं, त्यांनी ठेवलं तसंच राहायचं, पण त्यांच्या पुढे शब्दही काढता कामा नये, हे मनुस्मृती म्हणते. काय लायकी होती हो तुमची? काय लायकी होती सांगा मला? एवढंच नाहीये. मनुस्मृतीतील अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 44 आणि 45 काय म्हणते चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आता ते श्लोक तुमच्या पुढे सांगणे म्हणजे माझंच तोंड खराब करून घेणे आहे, कारण मनुस्मृतीची एवढी लायकी नाहीये की बाबासाहेबांच्या लेकरांनी त्याचं पठण करावं. म्हणून मी श्लोक सांगत नाही, डायरेक्ट अर्थ सांगतो. एक श्लोक सांगितलं समाधान झालं असतं. समजलं का तुम्हाला? नाही समजलं. त्याचाच तर फायदा या नालायकीने घेतला ना. आम्हाला समजतच नव्हतं, आम्हाला संस्कृती येतच, संस्कृत भाषा येत नव्हती. माझ्या बाबासाहेबांनी संस्कृत भाषा वाचली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, ते शिकले तेव्हा लक्षात आलं की अरे बापरे, या हरामखोर म्हणून हे साल्यानं किती अन्याय अत्याचार केले आमच्या लोकांवर. मी म्हटलं आपणच शिकून घ्यावं संस्कृत, म्हणजे आपल्याला समजेल मनुस्मृतीत नेमकं काय आहे. आणि जशी जशी वाचली एक पान पलटवायचो आणि एक शिवी द्यायचो. कोणाला? म्हणू महाराज, महर्षी म्हणू. त्याची लायकीच नाही आहे, तेवढी लायकीच नाही. लक्षात घ्यायचं, समजून घ्यायचं. पुढचा एक श्लोक सांगतो, मग मनुस्मृतीला देतो सोडून, कारण त्याच्यावर एवढं डिस्कशन करावं एवढी काही त्या मनुस्मृतीची लायकी नाही आहे. पण आपल्याला आपली लायकी काय होती त्या मनुस्मृतीनुसार हे लक्षात यावं यासाठी सांगतोय की मनुस्मृतीतील 9व्या अध्याय श्लोक क्रमांक 45 म्हणतोय की पती आपल्या पत्नीला सोडून देऊ शकते. काय करू शकते? सोडून देऊ शकते की जाय टाकून देऊ शकते. आपल्या सोपी भाषेत ग्रामीण भागात सांगतो. टाकून देणं समजते तुम्हाला? ते काही सांगायची गरज नाही. आता मला समजते, मी तुमचंच लेकरू, तुम्हाला कोण नाही समजणार आहे की नाही? टाकून देऊ शकते. एवढंच नाही, थांबा ऐका, त्या श्लोकात काय आहे? एखादा पती आपल्या पत्नीला टाकून देऊ शकते.
तिला गहाण ठेवू शकते, एवढंच नाही तिला विकूनही टाकू शकते, पण स्त्रीने त्या पतीच्या पुढे जाता कामा नये. हे मनुस्मृती म्हणते, हे लायकी होती माता मावल्या तुमची मनुस्मृतीनुसार. माझ्या बापानं संविधान लिहिलं आणि माझ्या बापाच्या संविधानातील कलम 39 म्हणते की या भारतातील प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला समान उपजीविकेचं साधन उपलब्ध करून दिलं पाहिजे सरकारनं. आज तुम्ही माना सन्मान माणसाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून कामं करता, कमाया करता, पगार घेताना माझ्या बापाची कृपा आहे. आणि असं कुठेच नाही या कलमांमध्ये की कुठल्या एका जातीच्या, कुठल्या एका धर्माच्या स्त्रीबाबत नाही. या भारतात जन्मास येणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या बाबत हे लिहून ठेवले. या भारतात प्रत्येक स्त्री जन्मास येत असेल तर ती स्त्री या बाबासाहेबांच्या संविधानामुळेच, बाबासाहेबांमुळेच आपलं चांगलं भाग्य घेऊन येते. अन्यथा ती दुर्भाग्य म्हणूनच जन्मली असती, पुढे सुद्धा जन्मत राहिली असती जर का 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले नसते आणि भारताचं जर त्यांनी संविधान लिहिलं नसतं. हे विसरू नका. मी तर नेहमी म्हणतो, कुठल्याही जाती धर्माचे असो, माझ्या अनेक विद्यार्थिनी आहेत त्यांना सुद्धा सांगतो की बाळांनो, माता मावल्यांनो, ताईंनो, सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायची, सगळ्या दिवाळीला बाजूला ठेवायचं आणि सगळ्या दिवाळीच्या वरती असले पाहिजे बाबासाहेब, आणि रोज उठल्याबरोबर बाबासाहेबांच्या फोटोला तुम्ही फुलं वाहिले पाहिजे. आता काही लोक याच्यातही हुशारपणा करतील, म्हणतील बाबासाहेब म्हणाले की मी देव नाही, आणि बाबासाहेब म्हणाले देव नाही, तो त्यांचा मोठेपणा आहे. पण तुमच्यासाठी दिवाळीपेक्षा मोठं काम कोणी केलं? देवाने जे उपकार तुमच्यावर केले नाही ते उपकार बाबासाहेब करून गेले. मग आमच्यासाठी देवच आहे तो बाबासाहेब. फक्त एवढंच की जशा पद्धतीने देवाला ते पूजतात, आम्हाला पूजायचं नाहीये, आम्हाला अगरबत्त्या लावायचं नाही, आम्हाला आरती करायची नाही, आम्हाला राय म्हणतात ते, राय समजते तुम्हाला? राय बायने समजते, दुप्पट करणे घरात म्हणजे असं वाटते कधी कधी असं वाटते की राईत गेलो की असं वाटते आपल्या सांगा काय एखादा देव. हो असंच वाटायला लागते बाबा. हो हे नाही करावं लागत, काय करावं काय लागते? अरे मनाने श्रद्धेने बाबासाहेबांपुढे नतमस्तक व्हावं लागते रोज. आणि फक्त माझ्या माता मावल्यांनी नाही, या भारतात जन्मास येणाऱ्या प्रत्येक सजीवाचं कर्तव्य आहे की त्याने रोज उठल्याबरोबर बाबासाहेबांच्या फोटोला नतमस्तक झालं पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांना नतमस्तक झालं पाहिजे, त्यांच्या चरणी 2 पुष्प अर्पण केले पाहिजे. कारण बाबासाहेबांचे उपकार आयुष्यभरही कमी होणार नाही, एवढं लक्षात असू द्या, समजून घ्या. खरं तर 1-2 तासाच्या 1-1.5 तासाच्या व्याख्यानामध्ये मी कधीच पूर्ण संविधान सांगू शकत नाही, पण ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जागरूक करण्यासाठी गरजेच्या आहे त्या तुमच्यापर्यंत आणण्याचे प्रयत्न करतो. जेवढी जागृती माझ्याकडून घडून आणणं गरजेचं आहे तेवढी घडून आणण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला त्यामधील किती गोष्टी घ्यायच्या आहे हे चांगल्या पद्धतीने समजून घ्या. बरीच लोक या भारतातील अति हुशार, अत्यंत हुशार, महाहुशार लोक म्हणतात की बाबासाहेबांनी एकट्याने संविधान नाही लिहिलं आणि आम्ही सुद्धा चुकच बसतो बऱ्याचदा. एकट्याने संविधान नाही लिहिलं म्हणतंय. ते मूर्ख लोक म्हणतात की संविधान सभेत 299 सदस्य होते. बरं ठीक आहे, मान्य केलं, जाऊ द्या ना बेवा, 299 सदस्य होते. अरे मूर्खांना, तुम्हाला माहित तरी काय आहे की संविधान लिहिण्यासाठी 7 सदस्यीय ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समिती होती. त्या 7 सदस्यीय मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्यापैकी 2 जण तर त्याच्यात आलेच नाही, राहिलेले होते, बाकीचे ते काही कामाचे नव्हते. बाबासाहेबांनी एकट्यानेच संविधान लिहिलं. हे सोशल मीडियावर तुम्ही कितीतरी वेळा ऐकून बसलेले आहे, बसले की नाही? अरे हो की नाही? हो. मी काय नवीन सांगू राहिलो तुम्हाला? नाही म्हणा, काहीच नाही नवीन. नाही, नवीन ही महत्वाची गोष्ट आहे, तुला मला सांगायची गरज नाही. हे गरज पडलीच नाही पाहिजे, यासाठी आम्ही वाचलं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले होते की वाचाल तर वाचाल, पण आमचं दुर्दैव की आम्ही वाचतच नाही. आम्हाला वाचावं लागेल की जे संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य होते, त्या सदस्यांपैकी एक सदस्य, मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी एक सदस्य संविधान सभेत म्हणाला होता कि ड्राफ्टिंग कमेटी में 7 सदस्य होंगे, लेकिन 7 सदस्य में से एक भी सदस्य बाबा साहब की हेल्प नहीं कर सका, सहायता नहीं कर सका. इस संविधान लिखने का पूरा श्रेय सिर्फ और सिर्फ डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को जाता है. असं मी म्हणत नाही, असं तुम्हाला म्हणायची गरज नाही, असं या मूर्ख लोकांना सांगायची गरज नाही. त्यांना सांगावं लागेल, त्यासाठी आम्हाला वाचावं लागेल, मोठे मोठे अभ्यास वर्ग भरवावे लागतील. तेव्हा आमच्या लक्षात येईल की मी म्हटलं नाही असं, तर संविधान सभेच्या मसुदा समितीच्या सदस्याने म्हटलं होतं की आम्ही संविधान लिहिलंच नाही, बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहिलं. पण आम्ही कुठे वाचतोय? आणि त्या व्यक्तीचं नाव होतं टी कृष्णाम्माचारी. नावही सांगतो, पुरावाही सांगतो.
सांगतो, काही भामटे म्हणत असेल की काही हवेत तीर नाही. माझ्या 8 वर्षाच्या पुढच्या मागील कालखंडात एकही गोष्ट बिनबुडाची सांगितली नाही. बाबासाहेबांचं लेकरू रक्तात बेमानी नाही, जे अभ्यास करील, जे खरं आहे तेच जगापुढे आणण्याचे प्रयत्न करेल. पुढे सांगतो की हे कुठे भेटेल तर भारत सरकारने पब्लिश केलेल्या, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने पब्लिश केलेल्या ग्रंथातील या सर्व गोष्टी आहेत. मी पब्लिश केलं नाही, एखाद्या प्रायव्हेट पब्लिकेशनने पब्लिश केलं नाही, एखाद्या फालतू लेखकाने उठून सुटून माझ्यासारख्या लिहिलं नाही ते पुस्तक. नाही, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने पब्लिश केलेलं आहे. आणि कुठचं आहे, कोणी लिहिलं नाही, तर जे संविधान सभेचे 1 वर्ष संविधानाची वाचन चालली, त्याच्यावर चर्चा झाल्या, त्या चर्चा जशाच्या तशा ऑन रेकॉर्ड होत्या. जशा पद्धतीने आता संसदेच्या ऑन रेकॉर्ड असतात चर्चा, तशाच पद्धतीने ऑन रेकॉर्ड होतात. आणि त्या चर्चेवर ते खंड निर्माण करण्यात आले. एकूण 40 खंड आहे. वाचता वाचता आयुष्य निघून जाईल. एकच खंड वाचा, 29वा खंड वाचा, 29व्या खंडातील 10व्या क्रमांकाचा पेज वाचा, 10व्या क्रमांकातील 8व्या क्रमांकाची लाईन वाचा. ते लक्षात येईल की बाबासाहेबांनी एकट्यानेच संविधान लिहिलं. कुणाच्या मायकालामध्ये दम नव्हता की या भारताचं संविधान मी निर्माण करेल. माझ्या बापाने एकट्याने संविधान लिहिलं, एवढं लक्षात घ्या. पण मी अशा लोकांना नेहमी म्हणत असतो की खरंच आहे तुमचं, मी सहमत आहोत, तुमच्या गोष्टीशी सहमत आहोत की बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहिलंच नाही. जर माझ्या रमाईने त्याग केला नसता तर बाबासाहेब एकटे संविधान लिहूच शकले नसते. स्वतःचा संसार बाजूला ठेवून जर बाबासाहेबांना पुस्तकाबरोबर संसार करून दिला नसता तर माझे बाबासाहेब एकटे संविधान लिहूच शकले नसते. माझ्या रमाईने जर आपल्या संसाराचा त्याग केला नसता, आपली मुलं आपल्या पोटची गोळे जर वाऱ्यावर सोडली नसती, जर त्यांचा उन्हाळा केला नसता, तर माझ्या बाबासाहेबांनी कधीच एकट्याने संविधान लिहिलं नसतं. माझ्या रमाईचा खूप त्याग होता. काय वाटत असेल हो माझ्या रमाईला, माझी रमाई काय म्हणत असेल त्यावेळी एका पत्नीचं मन कधी रडत असेल. कुणाला ठाऊक आहे की आपला पती लग्न झालं तेव्हापासून परदेशात राहतो, तर कुठल्या मिटिंगला जातो, तर कुठल्या दौऱ्यावर जातो, तर कुठला अभ्यास करतो. 24 तासातील 20-20 तास पुस्तकाबरोबर घालवतो. माझ्या बरोबर, माझ्या मुलांबरोबर 1 सेकंदही घालवायला यायला वेळ नाही. किती मी दुर्दैवी असावी. पण माझी रमाई तसं म्हणायची नाही. माझी रमाई म्हणायची की नाही साहेब तुम्ही करा, तुम्हाला हवं ते करा साहेब. काय येत असेल माझ्या रमाईच्या मनात. एक कवी खूप छान म्हणतोय, पत्नी मुला होणी सार पुस्तकात ध्यान, पत्नी मुला होणी सार पुस्तकात ध्यान, माझ्या हुनी पुस्तक आहे किती भाग्यवान, माझ्या हुनी पुस्तक आहे किती भाग्यवान. रमाई पुढे म्हणत असतील, पुस्तकाला काना माझी व्यथाही कडावे, पुस्तकाला काना माझी व्यथाही कडावे, नेहमी साहेबांच्या हाती पळावे, वाटे रमाला पुस्तक मी भावे, नेहमी साहेबांच्या हाती पळावे. माझ्या रमाईला वाटत असेल कधी कधी की मी पुस्तक का नाही झाली, कारण पुस्तकांपेक्षा मुलांपेक्षा तर हा माणूस पुस्तकांबरोबर संसार करतोय, त्यांच्यासोबत वेळ घालवतोय. मग एवढा मोठा त्याग जर माझ्या रमाईने केला नसता तर माझे बाबासाहेब एकटे कधीच संविधान लिहू शकले नसते. मी म्हणतो तुमच्या गोष्टीशी नेहमी सहमत आहोत की बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहिलंच नाही. माझी रमाई जर बाबासाहेबांबरोबर नसती तर माझे बाबासाहेब एकटे संविधान कधी लिहूच शकले नसते. रमाईचा त्याग बाबासाहेबांबरोबर होता, तेव्हाच बाबासाहेब हे संविधान लिहू शकले. पण आम्हाला आज त्या त्यागाचं काहीच महत्व कळत नाही, आम्हाला त्या त्यागाची जाणीवच नाही. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. पुढे जात असताना भारतीय राज्यघटनेतील कलम 17 म्हणतोय की या भारतात अस्पृश्यता पाळणे गुन्हा असावा. ज्या अस्पृश्यतेने तुम्हाला आम्हाला बंदी बनवून ठेवलं होतं, ज्या अस्पृश्यतेने तुम्हाला आम्हाला गुलाम बनवून ठेवलं होतं, या जाती व्यवस्थेच्या पुढे नाक रगडत होतो आपण, त्या अस्पृश्यतेला नष्ट भारतीय राज्यघटनेतील कलम 17 ने केलं. कलम 17 म्हणतंय अस्पृश्यता पाळणे गुन्हा. मग तो एखादा खाजगी व्यक्ती असो की एखादा सरकारी अधिकारी असो,
त्याने अस्पृश्यता पाडता कामा नये. जर त्याने अस्पृश्यता पाडली तर त्याला कारवाईला सामोरे जावं लागेल. आणि या कलमानुसार 1955 मध्ये बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली एका कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्या कायद्याचं नाव होतं अस्पृश्यता अपराध कायदा. आणि त्या कायद्यानुसार अस्पृश्यता जर कोणी पाळत असेल तर तो अपराधी असं घोषित केलं जायचं. पण दुर्दैव शोकांतिका ही होती, बाबासाहेब खूप साधे भोळे. बाबासाहेबांना वाटत होतं की नाही, या भारतात आता अस्पृश्यता पाडल्या जाणार नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की याच्या शिक्षेची तरतूद करायची गरज नाही. मला वाटते माझा भारत पुढारलाय. होऊ शकते काही वर्षानंतर अशी परिस्थिती येईल, परंतु आता तरी नाही. म्हणून या कायद्याअंतर्गत शिक्षेची तरतूद करणं गरजेचं नाही. पुढे जात असताना याच कायद्याला आणखी प्रबळ करण्यासाठी 1976 मध्ये या कायद्यात दुरुस्ती केली. त्या कायद्याचं नाव केलं, आता अस्पृश्यता नाही बरं, फक्त पायजा या आदेश. नालायक लोकांनी किती मोठं षडयंत्र तुमच्या माझ्या भोवती निर्माण केलं. 1976 मध्ये अस्पृश्यता अपराध कायद्याचं नावच बदलून टाकलं, त्याच्यात त्या तरतुदी बदलून टाकल्या आणि त्या कायद्याचं नाव केलं नागरी अधिकार संरक्षण कायदा. नागरी अधिकार संरक्षण कायदा. याच्यातून अस्पृश्यता काढून टाकली ना बाबा, आम्हाला माहितच नाही ना कधी अस्पृश्यता काढून टाकली, कधी नाही, माहितच नाही. आम्ही आमच्याच गोष्टीत खुश. आमचीच गाडी, आमचीच माळी, आमचीच बायको, आमचेच लेकर. म्हणजे माया जर बस चालला ना असं बोलणाऱ्या लोकांना या अशा सार्वजनिकरित्या अशा टाक्याचं या फाशी द्यायची साय. हो, याने जाणीवच नाही बाबासाहेबांच्या उपकारांची, त्यांचं काय करायचं, याची गरजच नाही आहे या पृथ्वीवर. तुम्ही जरी भारतात राहत असाल तरी या पृथ्वीवरच जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला. कसा दिला ते सांगतो, काळजी करू नका. यांनी अस्पृश्यता शब्द काढून टाकला. पुढे जाऊन मग यांना 1989 मध्ये जेव्हा तो कायदा केल्यावर अस्पृश्यतेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात गुन्हे घडायला लागले, मोठ्या प्रमाणात आपल्या समाजावर अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या पूर्वीच्या लोकांवर अन्याय अत्याचार व्हायला लागले, तेव्हा 1989 मध्ये यांनी तोडका मोडका एक अॅट्रॉसिटी ऍक्ट केला, ज्याला आपण अस्पृश्यता निवारण कायदा म्हणतो, अॅट्रॉसिटी ऍक्ट. आणि त्या अॅट्रॉसिटी ऍक्ट वरून आता ते आपल्याला टार्गेट करतात. आणि तो जेव्हा अॅट्रॉसिटी ऍक्टचा मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की अरे याच्यातही एवढ्या कठोर तरतुदी नाही. याच्यात फक्त एवढंच म्हटलं की एखादा व्यक्ती अस्पृश्यता पाळत असेल तर त्याला 2 वर्षाची शिक्षा. आता तो आमचं आयुष्य बर्बाद करायला निघाला आणि त्याला 2 वर्षाच्या शिक्षेची गोष्ट करायला तो आम्ही लाखो करोड रुपये खर्च करून एखादा वकील त्याला जमानत भेटेल. हे कोणची कठोर तरतूद आहे? तो मागचे दिवस पुढे आणण्याचे प्रयत्न करू राहिला, अस्पृश्यता पाळूच राहिला आणि तुम्ही आम्हाला शिकू राहिले की 2 वर्षाचं तरतूद. एखाद्या नेत्यानं जर अस्पृश्यता पाडली तर त्याला 2 वर्ष कोणतीच निवडणूक लढता येणार नाही. म्हणजे 2 वर्षाने निवडू शकेल तो आणि येते तो निवडून. आमच्या भरोश्यावर थोडी आहे. तो सरळ म्हणते की तुमच्या भरोश्यावर नाही. पण आम्हाला माहितच नाही नेते काय म्हणतात, काय म्हणतात माहितच नाही. तो भाजपाचा श्वान समजते ना तुम्हाला? श्वान तुम्हाला तर समजेलच ना वा. तुम्ही बाबासाहेबांचे लेकर आहे, शैक्षणिक दृष्ट्या खूप पडला पण त्याची लायकी नाही ना. तो बीजेपीचा कुत्रा आहे एक, हेमंत हेगडे. काय नाव आहे त्याचं? हेमंत हेगडे. काय म्हणायचं माहितीये काय? या लोकसभेच्या पूर्वी काय म्हणाला होता? आम्ही संविधान बदलण्यासाठीच सत्तेवर आलो म्हणाला होता. काय म्हणाला होता? संविधान बदलण्यासाठीच सत्तेवर आलो. पण तो उभा राहिला आणि डबल खासदार म्हणून निवडून आला आणि आताही सध्या संसदेत आहे. मग आम्ही करू तरी काय? आम्हाला काहीच पाणीच नाही, पाणी नाहीच आहे. बाबासाहेब असते ना, बाबासाहेबांनी 10-15 बंदुकीचे परवाने काढले असते स्वतःच्या नावावर, तुम्हाला उभं केलं असतं एका लाईनीमध्ये धडाधड आणि त्याची परवाना करायची गरज नव्हती. एवढा पॉवरफुल माणूस ते बाबासाहेब. प्रधानमंत्री झुकायचा बाबासाहेबांच्या समोर, तुम्ही काय आणि बंदुका काय बाबासाहेबांच्या पुढे? काहीच नाही, माहितच नाही आहे आम्हाला. काय म्हणतोय हेमंत हेगडे की आम्ही संविधान काढून टाकण्यासाठी सत्तेत आलोय, पण आम्हाला हे माहितच नाही. किती लोकांना ही गोष्ट माहित होती? मुळातच नाही. कारण मीडिया यांची सर्व गोष्टी यांच्या आमच्यापर्यंत त्या गोष्टी येतच नाही. आणि जे आम्ही शिकल सवय लोक आहोत ते आम्ही याच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही मुलाबाळांना सांगतो आमच्या बाबू त्या बुद्धिवारात जाऊ नको, पुस्तक घे नकड्यानं, बस इथं पुस्तक वाचणं झालं की टीव्ही पाहणं झालं की जेवण करणं झालं की इकडून तिकडून फिरू नये, पोट्टमशाही करू नये, पुरीच्या मागं फिरू नये, गाडी घे, गाडी 100 रुपयाचं पेट्रोल टाक, चांगला 2-3 हजाराचा बूट घे आणि बापाच्या नावावर ऐश कर. हे सांगताना आम्हाला थोडीशी शरम वाटत नाही, पण आम्ही असं म्हणत नाही आमच्या मुलांना. आता हे अपवादात्मक आहे, मी तुम्हाला म्हणलो अशातला भाग नाही. अशा आहेत समाजात, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. पण असं म्हणत नाही की बाबू आज रविवार आहे, बुधवारच आहे, बुद्धवंदना म्हणून 30 पंचशीलच्या पलीकडे कधी काय आलं होतं मला सांगा बरं. इथे बसलेल्या काही स्त्रियांना सोडलं तर बाकीच्यांना तुम्हाला पूर्णची पूर्ण बुद्धवंदना तरी येते का सांगा बरं? स्वतःच्या मनाने विचारा, मला सांगू नका. येतंय काय? मग काय आम्ही बुद्ध म्हणूनच घेतोय फक्त स्वतःला.
बाबासाहेबांचीच लेकरं म्हणून घेतोय स्वतःला, हीच सर्वात मोठी शोकांतिक आहे. जोपर्यंत बाबासाहेबांची विचारसरणी, बुद्धांचं तत्वज्ञान आमच्यामध्ये आचरणात येणार नाही तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांची लेकरं बुद्धांच्या विचारसरणीचे लोक म्हणून घेण्यासाठी लायकीचे नाही, एवढं आम्हाला समजलं पाहिजे. तो हेमंत हेगडेने ज्यावेळी असं म्हटलं होतं त्यावेळेस याला जमीन दोस्त करण्याची आमच्यामध्ये ताकद असायला हवी होती. पण आम्ही बाबासाहेबांची लेकरं, आम्ही कधी कधी म्हणतो की आम्ही कायद्याने चालू, मग कायद्याने तरी जमीन दोस्त करण्याची आमच्यामध्ये ताकद असली पाहिजे. परंतु काहीच झालं नाही. तो परत संसदेमध्ये निवडून गेला आणि पुढे सुद्धा तो तसंच म्हणेल की आम्ही संविधान नष्ट करण्यासाठी झालोय. आता एवढंच नाही, मी ज्यावेळी दुसरी गोष्ट ऐकली होती तेव्हा माझं रक्त गरम झालं होतं, सळसळायला लागलं होतं. तोच हेमंत हेगडे म्हणाला होता की या भारतातील दलित कुत्रे आहे म्हणाला होता. काय म्हणाला होता? दलित कुत्रे आहे. तुम्हाला माहित आहे? नाही माहित? जा बघा, गुगल आहे, मोबाईल आहे, अँड्रॉइड, चेक करा बातम्या, मोठ्या मोठ्या चॅनलच्या बातम्या. त्या हेमंत हेगडेला सांगतोय की रे हेमंत्या कुत्र्या, तुझ्यासारखे मोदी सारखे 100 पैदा झाले या भारतात तरी संविधानाला धक्का लावू शकत नाही कोणी. कारण संविधानाची रक्षा करण्यासाठी बाबासाहेबांची लेकरं अजून जिवंत आहेत, एवढं लक्षात घे. आणि तू दलितांना कुठं म्हणते ना, अरे तू दलितांचं तर सोड पूर्णच्या पूर्ण. जर दलितांच्या लेकरांनी, युवकांनी तुला जर एक भेट दिली ना तर कुत्रे चावायची गरज पडणार नाही. अशा अशा ठिकाणी फटके बसतील की बेंबीत इंजेक्शन घ्यायचं काम पडणार नाही. कुठे कुठे इंजेक्शन घ्यायला लागेल, किती घ्यायला लागेल गिनतीच नाहीये. लक्षात ठेवायचं. आणि हे करू, हे प्रत्यक्षात आम्ही करू, हे लक्षात असू द्या. समजून घ्या, या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. पुढच्या कलमावर जात असताना भारतीय राज्यघटनेतील कलम 18 म्हणते की या भारतात प्राचीन कालखंडापासून या भारतातील लोकांना जे पदव्या देण्यात आल्या होत्या, मग ते मुस्लिम शासकांनी देऊ, ते इंग्रजांनी देऊ, कोणीही ते पदव्या जर दिल्या असतील तर त्या पदव्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 18 नुसार रद्द करण्यात याव्या. का? कारण एखाद्याच्या नावापुढे जर ती पदवी लावल्या जात असेल तर तो स्वतःला श्रेष्ठ म्हणेल आणि त्याच्या पुढे पदवी नसेल एखाद्या तो त्याच्या पुढे निम्न होईल, खालच्या दर्जाचं होईल. आणि याला समानता म्हणत नाही. यामुळे समानता प्रस्थापित होत नाही, यामुळे असमानता निर्माण होते. म्हणून यानंतर या भारतातील कुठल्याच व्यक्तीने आपल्या नावासमोर पदव्या लावता कामा नये. मग त्या पदव्या कुठल्या कुठल्या? देशमुख, सरदेशमुख, गावकरी, पाटील, गाव पाटील, बहादूर, सर, अशा कुठल्या जेवढ्याही पदव्या असतील त्या कुठल्याच पदव्या आपल्या नावासमोर लावायचं काम नाही केलं पाहिजे, कारण यामुळे असमानता प्रस्थापित होईल. मग या लोकांनी काय केलं? या लोकांनी संविधानाचं पालन केलं. या लोकांनी पुढचे नाव काढले, मागं चिटकून दिले. कुठे चिटकवले यांनी नाव? पुढचे घेतले आणि कुठे लावले? ऐक नाही? आहेत की नाही? अरे हो की नाही? हो, असलेच पाहिजे. समजलं पाहिजे आम्हाला. बरं ठीक आहे ना, त्याच्यात काही आपलं दुमत नाही आहे किंवा आपण त्यांचे विरोधी नाही. आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत. बाबासाहेबांनी समानता शिकली, बाबासाहेबांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय सर्वांना, बाबासाहेबांनी सर्वांना बोलण्याचा, राहण्याचा, जगण्याचा अधिकार दिला. त्यानुसारच प्रत्येक जण जगून आलं, आपापल्या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आम्ही तुमचे विरोधी नाही. जर तुम्ही आम्हाला बरोबरीत घेत असाल आम्ही तुमच्या बरोबरीनेच आहोत, काही प्रॉब्लेम नाही. पण बाबासाहेबांच्या लेकरांना सुद्धा हे माहित नाही की भारतीय राज्यघटनेतील कलम 18 पुढे काय म्हणते. भारतीय राज्यघटनेतील कलम 18 हे म्हणते की जरी पदव्या रद्द केल्या असतील तरी सुद्धा याचा अर्थ हा होत नाही की या भारतातील जे गुणवान लोक आहेत, या भारतातील जे टॅलेंटेड लोक आहेत, त्यांचा गुणाचा गौरव केला नाही पाहिजे. त्यांच्या गुणाचा गौरव सुद्धा झाला पाहिजे. आणि त्यांच्या गुणाचा गौरव होण्यासाठी, त्यांच्या त्यागाचा गौरव होण्यासाठी भारत सरकारद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे सैनिकी पुरस्कार दिले जातात. वीर चक्र, परमवीर चक्र, वेगवेगळ्या प्रकारचे भारतात नागरी पुरस्कार दिले जातात. भारतरत्न, महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे पुरस्कार दिल्या जातात. तेव्हा अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला होता संविधान सभेत की बाबासाहेब आप तो बोल रहे हो कि पदवी निकाल डालेंगे और आप ही कह रहे हो कि इनको हम पुरस्कार देके इनके नाम के सामने पद्मश्री भूषण, पद्मश्री, भारत रत्न कहा जाए. बाबासाहेबांनी त्यापुढे सुद्धा तरतूद करून ठेवली कलम 18 मध्ये. हे खरं तर आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, खरं तर आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. इथे मला माहित नाही आयोजकांनी काय दिलंय काय नाही. भारतीय बाबासाहेबांचं नावच नाही दिलं, खूप चांगलं केलं. बाबासाहेबांचं नाव लिहिताना कधीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहायचं नाही, कारण भारतरत्न ही पदवी होती, हा पुरस्कार होता. आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 18 म्हणते
की जरी या भारतातील गुणवान लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केला जात असेल तरी त्या लोकांचं कर्तव्य आहे, त्यांची जबाबदारी आहे की ते त्यांच्या नावापुढे त्या पुरस्काराचा उल्लेख कधीच करता कामा नये, त्यांनी करूच नये. आणि आज ज्या व्यक्तीने, ज्या महापुरुषाने संविधान दिले त्याचीच लेकरं त्याच्याच नावापुढे भारतरत्न उपयोगात आणतात, हा सर्वात मोठा बाबासाहेबांचा अपमान आहे. आणि तरी म्हणतोय हमारे बाप ने संविधान लिखा, संविधान तुमच्या बापाने लिहिलं तर प्रथम कर्तव्य या जगात तुमचं आहे की पहिल्यांदा त्या संविधानाचं पालन तुम्ही आम्ही करू शकलो पाहिजे. पण आम्ही कुठे करतोय आणि नाही करण्याचं कारण हे आहे की आमच्या पुढे कधी खरं संविधान आलंच नाही. कलम 18 एवढं लक्षात असू द्या. पुढचं एक अत्यंत महत्वाचं कलम, आपला जास्त वेळ घेणार नाही कारण मला माहित आहे की प्रत्येक गोष्टीची एक निश्चित मर्यादा असते. मी कितीही चांगला बोलत असेल, कितीही तुम्हाला तुमच्या मनाला हेलकावे देणाऱ्या गोष्टी सांगत असेल तरी सुद्धा आपली शारीरिक एक क्षमता असते, त्यानुसारच आपण बसू शकतो किंवा एखाद्याला ऐकू शकतो. त्या पलीकडे गेलं की मग ते कानालाही गोड वाटत नाही आणि शरीरात तर काही सांगायची गरजच नाही. आणि शरीराला तुम्हाला काही सांगायची गरज नाही, ते आपापच येते बेंबीच्या देठापासून. हो, म्हणून मग जास्त वेळ घेणार नाही. काळजी करायची नाही, काळजी करायची नाही, काळजीच करू नका. फक्त हे संविधान तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे जेणेकरून संविधानाबाबत तुम्ही जागरूक झाले पाहिजे. यासाठी सांगतो एक महत्वाचं कलम 19 सांगतो. कलम 19 मध्ये आपल्याला दिलाय स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम 19 नुसार 6 प्रकारची आपल्याला स्वातंत्र्य दिली. त्यापैकी पहिलं स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पण किती लोकांना माहित आहे की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे भाषण करणे एवढंच नाही, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बोलणे एवढंच नाही, तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे बोलणे, भाषण करणे, आपलेच विचार व्यक्त करणे नाही तर इतरांचे सुद्धा विचार व्यक्त करणे. कारण मी इथे उभा तर माझे विचार तर मी तुमच्यापुढे मांडतच आहो, परंतु त्याही पलीकडे जाऊन मी बाबासाहेबांचे विचार तुमच्यापुढे मांडण्याचे प्रयत्न करत आहो. याला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य. स्वतःचे विचार प्रकट करणे आणि स्वतःबरोबरच आपल्या इतरही लोकांचे तुम्ही विचार प्रकट करावे याला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य. एवढंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये, बोलणे, वाचणे, भाषण करणे एवढंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ आहे लिहिणे सुद्धा. या भारतात जेवढेही छापखाने काम करतात, या भारतात जेवढेही पब्लिकेशन आहे, या भारतात जेवढेही लेखक आहेत, या भारतात जेवढेही न्यूज चॅनल आहेत, या भारतात जेवढेही रेडिओ आहे ते सर्वचे सर्व या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार काम करतात. आणि आश्चर्यचकित करणारी बाब ही आहे की यांना सुद्धा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या संविधानाने दिला. आणि आश्चर्यचकित करणारी बाब ही आहे की या कुठल्याच क्षेत्रात बाबासाहेबांचं एकही लेकरू नाही. किती मोठी आश्चर्यचकित करणारी बाब आहे. मीडिया पूर्णची पूर्ण बामणाईच्या ताब्यात आहे, रेडिओ क्षेत्र पूर्णचं पूर्ण बामणाईच्या ताब्यात आहे, पूर्णचे पूर्ण न्यूजपेपर बामणाईच्या ताब्यात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हे भामटेच उपयोग करायला सारे आम्ही तो उपयोगच नाही करू पुढे. आम्ही फक्त बोंबलतोय रस्त्यावर उतरून संविधान जिंदाबाद. आणि त्या बोंबलल्याला काय होणार? मरशील तू बोंबलो. त्या बोंबलल्याला काहीच होत नाही. काय करावं लागेल? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ कळला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही जगलो पाहिजे. तेव्हा आम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी समजतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे प्रेसचे स्वातंत्र्य, एखादी गोष्ट पब्लिश करण्याचे स्वातंत्र्य, काहीतरी लिहिण्याचे स्वातंत्र्य. एवढंच नाही तर फक्त लिहिणे, बोलणे, वाचणे एवढंच नाही तर चित्राच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करणे त्याला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त बोलणेच नाही. प्रत्येक न्यूजपेपर मध्ये एका छोट्याशा कॉर्नर मध्ये व्यंगचित्र काढलेले असतात आणि ते व्यंगचित्र मोठे बोलके असतात. व्यंगचित्रातून मोठा अर्थ सांगितलेला असतो. एक डेअरीवाला आदमी जर काढला तिथे काळा कोट घालून तर सगळे समजते की हा कोण आहे? देवेंद्र फडणवीस. आता मी एकही नाव घेतोय कारण मुख्यमंत्री तर आता सध्या आहेच नाही. ऐकाय नाहीये. उद्या कार्यकाल संपून जाते. म्हणून एखादी केस लागली भागली काय होते? लागून पाहून घेऊ नाही. कायद्याचं आमच्यापेक्षा ज्ञान कोणाला आहे जास्त? आम्ही पाहून घेऊ केस लागली तर. देवेंद्र फडणवीस ओळख सांगते ना, ओळख सांग. एखादा चाटी असलेला माणूस 2-3 केस जर काढले डोक्यावर आणि तो जर आला ऐक नाही त्याच्या खाली जर लिहिलं काय पुतण्या 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 ओळख सांगते नाही. काय ओळख सर? अजित पवार. अरे ओळख सांगते नाही. हो का? कारण ते व्यंगचित्र मोठे बोलके असतात आणि ह्या व्यंगचित्राद्वारे आपलं मत व्यक्त करणे, आपले विचार प्रकट करणे हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. तुम्हाला माहितच नाही अजून. आणि याचा उपयोग कोण करू लागलं? या भारतात, या महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे होऊन गेले, या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे होऊन गेले आणि आता या महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे आहेत जे बाबासाहेबांच्या नावावर टीका करतात की आम्ही असं नाही 1 द्या 2 द्या 3 द्या हे टीका करतात. हे लोक
बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारानुसार आपलं पोट भरत होते आतापर्यंत, कारण अजूनही व्यंगचित्र काढतात पेपरमध्ये, तुम्हाला माहित. आणि कोण दिलेला आहे अधिकार? बाबासाहेबांनी दिलेला अधिकार. चांगले चांगले बाबासाहेबांच्या अधिकारांचा उपयोग करू राहिले, आम्हालाच माहित नाही. आमचे पोटे भरत्या मारून राहिले, पायाने जातात सकाळ संध्याकाळ, काही जण पोटे उचलायला जातात, काही जण जंगलात जातात. अजूनही पाहिजे तेवढं सुरक्षिततेचं प्रमाण वाढलं नाही. नोकरीच्याच नादी सगळ्या नोकऱ्यांपेक्षाही मोठे क्षेत्र आहेत वेगवेगळे. बाबासाहेबांच्या संविधानाने अधिकार दिलाय आपल्याला. त्या क्षेत्रात जा, मीडिया सेक्टर मध्ये जा, स्वतःचे मीडिया हाऊस ओपन करा, न्यूजपेपर निर्माण करा, स्वतःच्याच बातम्या चालवा, आपल्याच लोकांना मोठं करा. पण सगळ्यात मोठा किडा तोच आहे आमच्यामध्ये. आमच्या लोकांना आम्हाला मोठं करायचंच नसते. होड्याचे पाय असा फुटला पाहिजे तोंडावर की डबल गेलाच नाही पाहिजे पुढे. होते तसंच, असे होतात भाऊ, तुम्हाला सांगतो. हो, मी किती काही अभ्यासू असेल आणि मी किती काही चांगलं तुम्हाला सांगत असेल, आणि माझ्या जर गावले गेले तुम्ही आणि 2-3 लोकांना जर भेटले, कोणत्याही 2-3 लोकांना, फक्त वाईटच भेटतात, चांगले भेटलं ते चांगलं सांगतील माझ्याबद्दल. कर्नाटकी लोक कर्नाटकीने जर भेटले तुम्ही तर ते सांगतील ते भामट, त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, हे काय काय करते, काय तर मास्तर होय, काय शिकवले पोटे, काय सांगते मी तुम्हाला, असेच सांगतील. आणि हे समाजातलेच बरं, समाजातलेच बरं. माझे मित्र बामणे आहेत, माझे मित्र बामणे आहेत, माझे मित्र पाटील आहेत, मुस्लिम आहेत, सर्वच आहेत. कारण मी समधर्म समभाव मानणारा माणूस आहे, बाबासाहेबांचं लेकरो. आणि त्यांनाही माहित आहे, म्हणून ते माझा कधी विरोध करत नाही, कधीच नाही. मी त्यांचा विरोध करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की वैचारिकच बोलते. वैयक्तिक तर कोणाच्या विरोधात बोलत नाही, वैचारिकच बोलते, नाही का. ते तरी माझ्याबद्दल तुम्हाला चांगलं सांगतील, पण आपल्या समाजातले 1-2 जणांना कोणाला जर भेटले तुम्ही तर ते तर वाईटच सांगणार आहे. कारण हे आमच्यामध्ये एक उणीव आहे, हे आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आमच्या समाजातील लोक आम्हाला कधीच पुढे जाऊ देत नाही. मग आम्ही न्यूजपेपर चालू करू तर आम्हाला दुसऱ्याच्या बातम्या भेटणार नाही, कारण ते लोक तर पहिलेच आपल्या गुन्ह्यावर टिकलेले आहेत. आता बातम्या आपल्याच लावा लागते ना, आणि आपल्याला पटत नाहीत बातम्या, म्हणून तुमचे न्यूजपेपर चालत नाही. अरे चालवा ना बाबा आपल्याच लोकांच्या बातम्या, आपल्या लोकांवर होणारे अन्याय आणा ना उजेडात, वाचतील ना लोक, पाहतील, थोडा त्रास होईल, करा ना उद्योग चालू. फक्त नोकऱ्या हेच मार्ग आहे का? नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला त्यानुसार अनेक मार्ग आहेत. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परत 2005 मध्ये या भारतात माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. 2005 मध्ये. आता तुम्ही कुठल्याही ऑफिस कार्यालयात गेल्यानंतर तुम्ही जर कुठल्याही कामकाजाची माहिती मागितली अर्ज करून तर तुम्हाला भेटते, बरोबर. पण आम्ही संविधान कधी वाचलं काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आताच लिहिलं की या भारतातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सजीवाला सरकारी कार्यालयांमध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. कायदा तर या भामट्यांनी 2005 मध्ये आणला. माझ्या बापाने 1950 मध्ये संविधानात लिहून ठेवलं की या भारतातील प्रत्येकाला सरकारी कार्यालयातली माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजे हे चुत्या बनवून राहिले ना तुम्हाला, हे म्हणतात आम्हीच केलं म्हणते ना. ऐक, आता मगाचं उदाहरण सांगितलं नाही का तुम्हाला मी, लाडकी बहीण योजना. क्रेडिट कोण घेऊन गेलं? हे मुच्छ घेऊन गेले. क्रेडिट कोणाचं आहे? बाबासाहेबांचं. 2005 ला कायदा केला, क्रेडिट कोण घेऊन गेलं? काँग्रेसचं सरकार. आणि क्रेडिट कोणाचं आहे? बाबासाहेबांचं. म्हणजे हे चोट्टे आहेत ना, हे आम्हाला माहितच नाही ना. हे आम्हाला माहितच नाही. का माहित नाही? कारण आम्ही संविधान वाचलं नाही. त्याही पेक्षा महत्वाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यात असलेला अधिकार महत्वाचा मी सांगतोय तुम्हाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतोय की राईट ऑफ पीस. या जगातील कुठलाच असा व्यक्ती नसेल ज्याला कधी वाटलं नसेल की मला आता शांततेची गरज आहे, मला आता एकांताची गरज आहे. आणि खरोखरच एखाद्या व्यक्तीला क्रांती घडवून आणायची असेल, खरोखरच एखाद्या व्यक्तीला काहीतरी निर्माण करायचं असेल तर त्याला एकांताची गरज असते, त्याला एकटेपणाची गरज असते, त्याला शांततेची गरज असते. आणि हा शांततेचा मार्ग तर बुद्धांनी सांगितलाय. जर शांततेची गरज नसती तर बुद्धांना कुठे जंगलात जावं लागलं असतं, घरात बसूनच केलं असतं ना. एवढ्या मोठ्या ऐशो आरामात थाटात काय संसाराचा त्याग करावा लागला असता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे शांतता मिळविण्याचं स्वातंत्र्य आहे बे बाबा. या जगात तुम्हाला अध्यात्मातही जायचं असेल, कशातही जायचं असेल तर तो अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला. पण आम्हाला माहितच नाही, आम्ही कधी संविधान वाचलंच नाही, कधी विचारच केला नाही. पुढे जातो कलम 20 कडे जाऊ, पुढे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे पण त्यावर मी बोलणार नाही. पुढे महत्वाच्या गोष्टीकडे जातो. लक्षात घ्यायचं कलम 20 अत्यंत महत्वाचा आहे. कलम 20 काय म्हणते? अपराध्याच्या दोष सिद्धीबाबत अधिकार. अबे तुमच्या माझ्यासारखे धडे चांगले सद्गुणी लोक तर सोडले हो, त्याच्यासाठी तर बाबासाहेबांनी करूनच ठेवलं जे करायचं ते. कलम 19 म्हणते अपराधाच्या दोष सिद्धीबाबत अधिकार. अपराधी नाही सोडला ना, अपराध्याने अधिकार देऊन गेला तर संविधान आम्ही कुठे वाचलंय?
अपराध्याच्या दोष सिद्धीबाबत अधिकार, अपराध्याने अधिकार, यावर जेव्हा संविधान सभेत बाबासाहेब बोलायला लागले होते तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते कि कोई अपराधी अपनी माँ के कोख से अपराधी बन के पैदा नहीं होता, उसकी परिस्थिति उसे अपराधी बना सकती बनती है बनाती है, और वो अपराधी जरूर है लेकिन वो इंसान है, उसे भी अधिकार होना जरूरी है। अगर उसे हम बाजू में लौटते हैं तो वो कभी भी इंसान नहीं बन सकेगा, फिर वो अपराधी का अपराधी ही रहेगा। अगर उसे कुछ अधिकार दिए जाए तो वो इंसान बन सकेगा अपराधी होने के बावजूद भी। तेव्हा बाबासाहेबांनी कलम 21 मध्ये लिहून ठेवले की भारतातील कुठलाही अपराधी असेल तर त्याला अधिकार आहे। कोणता अधिकार आहे? महत्वाचा आहे, बरोबर लक्षात घ्या। एक्स पोस्ट फॅक्टो कायदा, आता काही लोकांना समजेल नाही समजेल पण मी उलगडून सांगतो, बरोबर लक्षात घ्या। एक्स पोस्ट फॅक्टो कायदा असा कायदा की जो कायदा आज अस्तित्वात आणला पण त्याची अंमलबजावणी मागच्या कालखंडापासून करून राहिले। मी जर आज काही बोललो, एखाद्याला शिव्या दिल्या, पण आज तो कायदाच अस्तित्वात नाही की एखाद्याला शिव्या दिल्यामुळे याला शिक्षा झाली पाहिजे 2 वर्षाची, तर मला होईल काय? नाही होईल। पण आता जर समजा पुढे 26 तारखेनंतर या 2-3 दिवसात सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन झाले, सरकार स्थापन झाल्यावर त्याला खुनफुट ठेवली नाही मनात, यांना आपल्याला असं म्हटलं होतं, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी कायदा केला, मग काय करा? मग मला अटक करतील की नाही? ते आणि हो की नाही करणार आहे? नाही ना, बाबासाहेबांचं संविधान असतं ते बोलते ना। बाबासाहेब म्हणतात ज्यावेळी अपराध झाला त्यावेळी जर कायदा अस्तित्वात असेल तरच त्याला शिक्षा होईल। त्याने गुन्हा केला, नंतर कायदा अस्तित्वात आणला आणि नंतर म्हणतात त्या कायद्यानुसार शिक्षा, तर मुळातच नाही, कारण त्या परिस्थितीत जो कायदा अस्तित्वात असेल त्याच कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे। जर तो कायदा त्यावेळी अस्तित्वात असता तर कदाचित त्याने तो गुन्हाच केला नसता, म्हणून मग त्याला गुन्हेगार म्हणता येणार नाही। गुन्हेगारांना एवढं संरक्षण दिलंय हो एक्स पोस्ट फॅक्टो कायदा। त्याच कलम 20 मध्ये म्हटले डबल जेपर्डी। डबल जेपर्डी समजते का तुम्हाला? डबल जेपर्डी नाही समजत ना? एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा। अबे यायचं जर बद चालला असता ना तुम्हाला 10 वेळेस टाकलं असतं ना जेला। ते बाबासाहेबांचं संविधान होय म्हणून वाचू राहिले तुम्ही, नाही यायच्याच मुलग्या पाळले असते सारे साहेब। म्हणजे किती लोकांनी अंधे टाकून राहिले तुम्हाला माहित नाही? ते सुटून येऊन राहिले बेलवर, पण ते डबल टाकून शिकू राहिले ना का? बाबासाहेबांच्या संविधानाची कृपा होय। बाबासाहेबांचं संविधानातील कलम 20 मध्ये डबल जेपर्डी, कुठल्याच गुन्हेगाराला एका गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा होता कामा नये। त्याला एकदा शिक्षा भोगली का ना बस, आप नाही, इसके बावजूद शिक्षा होता कामा नाही। म्हणजे गुन्हेगारांचं संरक्षण दिलं माझ्या बापाने। आणि तुम्ही म्हणताय की बापाने काय केलंय? या इकडे मी सांगतोय, कसं असेल समजत तो 2 कानपडी देऊन सांगतो। डबल जेपर्डी। आणि तिसरं एक संरक्षण दिलं याच कलमानुसार गुन्हेगाराला की त्या गुन्हेगाराला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास बळजबरी केल्या जाणार नाही। त्याला असं म्हटलं जाणार कबूल कर, नाही नाही, त्याच्यावर बळजबरी केल्या जाणार नाही, त्याच्यावर जबरदस्ती केल्या जाणार नाही। आणि असं बऱ्याचदा होते गुन्हेगारावर बळजबरी केली जाते की कबूल कर, तूच केलं, आणि तो बिचारा मारठोक केल्यामुळे पोलिसांच्या कबूलही करते। पण संविधान काय म्हणते बरोबर लक्षात घ्या, आणि यानंतरही लक्षात ठेवायचं, तुमच्याकडून कुठली चूक झाली ते एवढं लक्षात ठेवायचं। कलम संविधानातील कलम 20 म्हणतंय की जर तुमच्यावर कोणी बळजबरी केली, तुमच्यावर बळजबरीने तुम्हाला गुन्हा कबूल करायचा सांगितला तर कबूल करायचा आणि न्यायालयात जायचं, आणि न्यायालयात जाऊन सांगायचं की यानं मला मारठोक केली म्हणून मी गुन्हा कबूल केला। दुसऱ्या क्षणी भारतीय संविधानातील कलम 20 नुसार तो हरामखोर जर सस्पेंड झाला नाही तर मग म्हणायचं सस्पेंड डायरेक्ट। एवढी आहे संविधानाची पॉवर, पण आम्हाला कुठे माहित आहे? आम्हाला माहितच नाही संविधान, आम्हाला संविधान माहितच नाही। हे आमचं सर्वात मोठं दुर्दैव, हे आमची सर्वात मोठी शोकांतिका। खरं तर आज संविधान दिन असल्यामुळे मी नेमकं संविधानावर बोलतोय, संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आणि वर्षातील अर्धे दिवस फिरतोय, अर्धेच दिवस घरी असतो। पण आज प्रमुखता संविधानावर बोलतोय, मागच्या 8 वर्षापासून संविधानाचा अभ्यास करतोय आणि असं वाटते प्रत्येक वेळी की काय काय नवीन लक्षात येऊ राहिलं, प्रत्येक वेळेस वाचायला लागतो तर काय काय लक्षात येऊ राहिलं। परंतु शोकांतिका ही की हे पुस्तक आयोजकांनी दिले खूप छान आहे, खूप चांगलं आहे, परंतु प्रयत्न करा की यानंतर जर तुम्हाला त्याच्या काही सॉफ्ट कॉपी जर आढळल्या, जर काही वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही सोपी भाषेत लोकांना समजतील अशा भाषेत जर आणण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलं होईल। कारण हे संविधान तुम्ही कोणत्याही पब्लिकेशनच्या आणा, मी 11 पब्लिकेशनचे संविधान वाचून बघलो, रेप्युटेटेड, पण ते भाषाच समजत नाही, जनसामान्यांना तर मुळातच समजत नाही, म्हणून हे संविधान वाटून फायदाच नाही। हा मोठेपणा आहे आपल्या घरात संविधान, मेरे घर में संविधान आहे, किती समजते तुले संविधानातलं काहीच नाही। म्हणून यानंतर प्रयत्न करा, माझा पुढचा भविष्यातील प्रयत्न हाच असेल की मी पूर्ण संविधान अत्यंत सोपी भाषेत मराठी भाषेत लिहू शकेल आणि तुमच्यापर्यंत आणू शकेल। नक्कीच आपल्या सर्वांचा आशीर्वाद असला तर मी नक्कीच त्या गोष्टी आपल्यापर्यंत आणणार।
येत्या काही दिवसातच बाबासाहेबांच्या आयुष्यावर माझं एक पुस्तक पब्लिश होत आहे, अनरिवर्ड आंबेडकर. खरं तर बाबासाहेब काय होते हे आजपर्यंत आपल्या पुढे आलं नाही. बाबासाहेब सर्वात पहिल्यांदा एक वकील होते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे, पण आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे की बाबासाहेबांनी पहिली केस कुठली लढले, कोणासाठी लढले, मला तसं माहित नाही. बाबासाहेब एक लेखक होते, बाबासाहेब एक मुलगा होते आणि खूप हटकोर होते. आणि एखाद्या मुलाचा, हटकोर असणाऱ्या मुलगाचा कुठला तरी छंद असतो, बाबासाहेबांचाही कुठला तरी छंद होता. कारण बाबासाहेब ते एका पुस्तकाची गोडी लागलेली नव्हती. मग त्यापूर्वी छंद कुठला होता आम्हाला कधीच माहित नव्हतं, माहित नाहीच. आम्हाला कधीच माहित नाही की आईच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांचा सांभाळ आत्या मीरा आत्यानेच का केला. आणखी 2 आत्या होत्या बाबासाहेबांना, त्यांनी काय नाही केल्या माहितच नाही आम्हाला. का माहित नाही, का माहित नाही, कारण बाबासाहेब असे आहेत अजूनही उलगडलेच नाही आपल्या पुढे. इथे इतका इतिहासकारांनी, नालायकांनी आमच्या पुढे बाबासाहेब कधी येऊच दिले नाही, कधीच येऊ दिलं नाही हो, कधीच नाही. बाबासाहेबांच्या विवाहाचा प्रसंग कदाचित खूप असा गुंतागुंतीचा होता, तोही आम्हाला कधीच माहीत झाला नाही, कधीच आमच्यापर्यंत आला नाही. बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज कसं स्थापन केलं हे आमच्यापर्यंत कधी आलं नाही. बाबासाहेबांनी लंडनमध्ये बाबासाहेब कसे आले हे आम्हाला माहित नाही. बाबासाहेबांकडे खरंच एवढ्या मोठ्या पुस्तकांचा साठा होता का, होता तर त्याचा पुरावा काय हे आम्हाला कधी माहित नाही. बाबासाहेबांनी राजगृह कसं निर्माण केलं हे आम्हाला माहित नाही. बाबासाहेबांच्या विरोधात कोणी कसे षडयंत्र निर्माण केले, बाबासाहेबांना किती मारण्याचा प्रयत्न केला हेही आम्हाला माहित नाही. पण पुढचे माझे प्रयत्न असतील, आता संपत आलंय आणि पब्लिकेशनकडे सुद्धा आहे, ते काही दिवसात पब्लिश होईल. माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की सर्वांनी त्या गोष्टी पुढे भविष्यात वाचण्याचे प्रयत्न करा. होऊ शकते अभ्यास सगळं होऊ शकते, पण माझा आयुष्यात, पूर्ण आयुष्यात एकच प्रयत्न असेल की पूर्णपणे बाबासाहेब आपल्या सर्वांपर्यंत आले पाहिजे. मी कमी वेळात या सर्व गोष्टी तुम्हाला कधीच सांगू शकत नाही, हे माझं दुर्दैव आहे. खरं तर माझं दुर्दैव असं म्हणेल, कारण तुम्ही ऐकाल आणि मला स्वतःवर विश्वास आहे की मी तुम्हाला इथे 4ही तास बसून ठेवलं तरी तुम्ही बसू शकता. कारण हे रसायन जे आहे तुमच्या पुढे उभं आहे ते बाबासाहेबांच्या रक्ताचं रसायन आहे, बाबासाहेबांच्या विचाराने जगणारं रसायन आहे. तुम्हाला 4 तास नाही, तुम्हाला 7 तासही मी इथे बसून ठेवू शकतो, एवढी माझ्यामध्ये ताकद आहे. परंतु एक क्षमता असते, एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या की ज्यावेळी मर्यादेच्या पलीकडे कुठलीही गोष्ट जाते त्यावेळी या कानातून ऐकल्या जाते, या कानातून सोडल्या जाते, तेव्हा त्या गोष्टीला किंमत उरत नाही. एक महत्वाची गोष्ट आहे, बरोबर लक्षात घ्या. एक मूर्त्या विकणारा असतो, तो मूर्त्या विकणारा मूर्त्या विकतो सायंकाळ होते आणि पूर्ण मूर्त्या जवळपास विकलेल्या असतात. 2च मूर्त्या राहिलेल्या असतात, दोन्ही मूर्त्या सारख्याच असतात, दोन्ही मूर्त्या एकाच साच्यातल्या असतात. एक ग्राहक येतो आणि तो समजदार ग्राहक असतो, तो म्हणतो भाऊ कितीची दिली मूर्ती. तेव्हा तो मूर्तिकार किंवा तो विक्रेता म्हणतो की दादा ही जी दिली ही 20 रुपयाची आणि इकडली जी आहे ते 5 रुपयाची. तो ग्राहक म्हणतो की भाऊ तुमच्या डोक्यात काय फरक गिरक पडला की काय, की तुम्हाला लवकर जायचं आहे म्हणून तुम्ही असं सांगू राहिले. सारख्याच मूर्त्या, एकाच साईजच्या मूर्त्या, एकाच साच्याच्या मूर्त्या, एकाच कलरच्या मूर्त्या, सगळं एकाच कलरचं आहे, मग तुम्ही हिचे 5 रुपये, हिचे 20 रुपये का सांगत आहे. तेव्हा तो मूर्तिकार उठते, तो ग्राहक, तो विक्रेता उठते, तो एक काळी घेते, तो पहिली मूर्ती 20 रुपयाला घेते, त्या मूर्तीच्या एका कानातून काळी टाकण्याचे प्रयत्न करते, पण ती दुसऱ्या कानातून काही निघत नाही. आणि मग दुसरी मूर्ती घेते 5 रुपयावाली, तिच्या कानातून काढी टाकते, ती दुसऱ्या कानातून यशल निघते. तर बाबा मूर्तिकार म्हणते की भाऊ हे कारण आहे, म्हणते ज्याच्या एका कानातून घुसलेली गोष्ट दुसऱ्या कानातून निघत नाही ना त्याची किंमत जास्त असते म्हणते, आणि ज्याच्या एका कानातून घुसलेली गोष्ट दुसऱ्या कानातून निघते त्याची किंमत कवडी मोल असते म्हणते. म्हणून हे 5 रुपयाची, हे 20 रुपयाची, सांगा आता तुम्हाला कोणती पाहिजे. तो म्हणते 20 रुपयावालीच द्या म्हणते बाबा. म्हणून म्हणतोय की जेवढं सांगितलं तेवढं या कानातून ऐका, या कानातून सोडू नका. एवढे माझ्यावर चांगल्या पद्धतीने उपकार करा असं मी म्हणेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्या. अजूनही चांगल्या पद्धतीने संविधान समजून घ्यायचं असलं तर मी नक्कीच आपल्यापर्यंत वेळोवेळी येत राहण्याचे प्रयत्न करेल. खूप वेळ झाला मला असं वाटते, फक्त आता जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगेल आणि आपल्या व्याख्यानाला विराम देईल. ते चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. संविधानातील काहीच गोष्टी मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्या संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्याला दिली, एवढं लक्षात घ्या. बाबासाहेब नसते, हे संविधान नसतं तर आपण नसतो, हे चांगल्या पद्धतीने आपल्या मनात ठासून घ्या. अरे भारतीयों के अधिकार के खातिर जा पहुंचा, काय म्हणतोय एक शायर म्हणतोय कि भारतीयों के अधिकार के खातिर जा पहुंचाओ लंदन तक, भीम नाम की वाणी गूंजी गोलमेज सम्मेलन तक. भारतीयों के अधिकार के खातिर जा पहुंचाओ लंदन तक, भीम नाम की वाणी गूंजी गोलमेज सम्मेलन तक. वंचित शोषित महिलाओं को उनका हक दिलवाना था, जिसके लक्ष्य को पूरा करना भगत सिंह का सपना था. भगत सिंग जेव्हा तुरुंगात होते तेव्हा भगत सिंगांनी एक डायरी लिहिली होती, त्यांच्या मृत्यूनंतर ते डायरी मिळाली होती, आणि त्याच्यात भगत सिंग म्हणाले होते की मी जर या तुरुंगातून जिवंत परत जाईल तर माझं पुढचं आयुष्य बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी उपयोगात आणेल. म्हणजे बाबासाहेबांचं जे लक्ष्य होतं, बाबासाहेबांचा जो उद्देश होता ते पूर्ण करण्याचं स्वप्न भगत सिंगांचं होतं, एवढं लक्षात असू द्या. वंचित शोषित महिलाओं को उनका हक दिलवाना था और जिसके लक्ष्य को पूरा करना भगत सिंह का सपना था. रियासतों में बिखरे भारत को
जुड़ने की एक आशा दी बाबा साहेब ने, रियासतों में बिखरे भारत को जुड़ने की एक आशा दी, लिखकर श्रेष्ठ संविधान भारत को एक परिभाषा दी. भारताला जर खऱ्या अर्थाने ओळख प्राप्त झाली असेल तर या संविधानामुळे प्राप्त झाली, एवढं विसरू नका. लिखकर श्रेष्ठ संविधान भारत को एक परिभाषा दी, अपनी कलम से देश को उसने एक सूत्र में जोड़ा था. तुमचे शब्द तुमच्या माझ्यासाठी एवढं लक्षात घ्या, एक सूत्र में जोड़ा था. अपनी कलम से देश को उसने एक सूत्र में जोड़ा था. संविधान की रक्षा का पर जिम्मा हम पर छोड़ा था. संविधानाची रक्षा करण्याचा जिम्मा आमच्यावर आहे, हे विसरू नका. यानंतर रोज झोपाच्या पूर्वी हा विचार घेऊन झोपायचं की संविधान हट्ट कामा नये, संविधानाला धक्का लागता कामा नये. लक्षात असू द्या. अपनी कलम से देश को उसने एक सूत्र में जोड़ा था. संविधान की रक्षा का पर जिम्मा हम पर छोड़ा था. हे रक्षण आम्हाला आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करावंच लागेल. आमच्या जीवाचं काही झालं तरी चालेल. नाही निदान आम्ही जर करू शकत नाही तर आम्हाला एवढं तरी लक्षात ठेवावं लागेल की जे करू राहिले त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि शेवटच्या 2 ओळी बरोबर लक्षात घ्यायच्या आणि प्रत्येकाने रोज म्हणायच्या. या शायर म्हणतोय की स्वाभिमान का जीवन मैं संविधान से पाता हूं और बाबा तेरे चरणों में मैं नित नित शीश झुकाता हूं. बाबासाहेब तुम्ही नसते, हे संविधान नसतं तर हे स्वाभिमानी आयुष्य आम्हाला कधी मिळूच शकलं नसतं. म्हणून आम्ही रोज तुमच्या पुढे नतमस्तक होतो, हे विसरता कामा नये. आयोजकांनी इथे मला आमंत्रित केलं. खरं तर मला असं वाटते की महाराष्ट्रभरात जेवढेही भीम विचारांचे व्याख्याते असतील, महापुरुषांचे बहुजनांचे विचार मांडणारे व्याख्याते असतील, त्यांच्यापैकी सर्वात जास्त मानधन घेणारा व्याख्याता मी यावं. तर मी जेव्हा बोदेगाव नाव ऐकलं, आता बोदेगावचं एक विशेष वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. काय आता बोदेगाव नाव ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे जास्त काही मोठंसं वाढवं शहर नाही, एक लहानसं आहे, पण आवड किती मोठी आहे या गावातील नागरिकांना, आवड किती मोठी आहे समाजातील लोकांना. म्हणून मग आपले ते गजबी आहेत, गजबी कुठे आहेत, गजबी यांनी मला फोन केला, सर किती होईल मानधन. मी म्हटलं मानधन बिंधनचं काही नाही आहे, मी द्याल तेवढं घेईल आणि येईल मी, काय प्रॉब्लेम नाही. पण या महाराष्ट्रात मला वाटते की मी सर्वात जास्त मानधन घेणारा व्याख्यान. आणि का घेतोय हे तुम्ही मागच्या 1 तासापासून 1.5 तासापासून मला ऐकलं, समजलं असेल तुम्हाला. पण मी बोललोच नाही, म्हटलं तुम्ही द्यायचं तेवढं द्या. त्यांनीच सांगितलं, म्हटलं चालेल काय प्रॉब्लेम नाही. ते म्हणाले सर पैसे पाठवतो. नाही पैसे नाही पाहिजे. म्हटलं पैसे पाहिजेच नाही, नंतरच सर्व. का आलो हे सांगतोय, अशा खेड्यापाड्यांमधून अशा क्रांती घडून आल्या पाहिजे, असे मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केल्या गेले पाहिजे. आणि माझ्यासारखा व्यक्ती जर या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणार नाही तर मग काय. आणि मी काही पैशांसाठी या सर्व गोष्टी करत नाही. मला बाबासाहेबांनी एवढं प्रबळ केलंय की मला पैशाविषयी, तुमच्या पैशांमुळे माझं घर चालत नाही, मुळातच नाही. माझ्याकडे आलेला पैसाही चळवळीसाठीच जातो, समाजातील गरीब गरजू घटक जे आहे त्यांच्या मदतीसाठीच जातो. 1 रुपयाही माझ्या खिशात जात नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून मग मी जास्त पैसे घेतो तर मग काही लोकांचे विचार असे असू शकतात की काय ज्ञान सांगायला आम्हाला एवढे मोठे पैसे घेतले ना, फुकटा सांगितलं काय होय तिकडे नाही. आपली होय ना वराडी भाषा, मला वराडी भाषा खूप आवडते, खूपच. म्हणून मग प्रयत्न करतो. आता कसं आहे की एक व्याख्याता म्हणून बऱ्याचदा भाषेची बंधनं येतात, बऱ्याचदा थोडंसं चांगलं बोलावं लागते. नाही तर आपल्या वराडीत बोललो तर मग तर काय विचारूच नका तुम्ही, 5 तास बसवतो मी तुम्हाला, कारण मी वराच नाही. लक्षात असू द्या, समजून घ्या. तर आपल्या सर्वांनी मला चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं, आयोजकांनी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा, अभिनंदन देतो. कोणाचे माझ्या बोलण्यामुळे जर मन दुखावले असेल तर मला काहीच फरक पडत नाही, दुखावू द्या. मला तिकडे आत्महत्या करा आणि माझ्या नावानं चिठ्ठी लिहून ठेवा, मला फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही, काहीच नाही, काहीच नाही. मी बाबासाहेबांचं लेकरो, काहीच फरक पडत नाही. तुमच्या भावना दुखावल्या काय, मन दुखावले काय, ठेस पोचली काय, इंग्लिशमध्ये तरुणांसाठी सांगतो युगो हर्ट झाला काय, मला काहीच फरक पडत नाही, तीळ मात्र फरक पडत नाही. जर बाबासाहेबांनी कोणाच्या मनाचा विचार केला असता, कुणाला हर्ट व्हायचा विचार केला असता तर एवढी मोठी क्रांती घडून आली नसती. आणि त्या क्रांतीला, त्या चळवळीला पुढे न्यायचं असेल तर मलाही तो विचार केल्याने जमणार नाही. म्हणून तुम्हाला कितीही तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तरी मला जमणार नाही. मी खरं बोलणारा व्यक्ती आहो. वाणी का मैं राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ, झूठ को झूठ, चोर को चोर, डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ. वाणी का मैं राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ, झूठ को झूठ कहने की हिम्मत रखने वाला हूँ. उसका मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं, और मेरा देश जले और मेरा घर जले और मैं कुछ ना बोलूं ऐसा मैं गद्दार नहीं. सर्वांची रजा घेतो. जय भीम.